तो वारकरी संप्रदायाचाच मंत्र आहे आणि विठ्ठलाची वगैरे तुकारामाला आवड होतीच, त्याच्या घरातच भक्ती होती, त्यामुळे त्याला मंत्र तो अगदी योग्य वाटला आणि सांगितलं गुरुदक्षिणा म्हणून पावशेर तूप मला दे. तुकाराम उठून बसले. शोधायचं कुठे, कारण हा स्वप्नदृष्टांत आहे किंवा स्वप्नातला अनुग्रह आहे. म्हणजे स्वप्नातला अनुग्रह किती प्रभावी असू शकतो याचं उदाहरण तुकाराम. मग दुसऱ्या दिवशी त्या इंद्रायणीच्या घाटावर देहूला गेले आणि त्याच्या दृश्यासारखा जो दिसला त्याला त्यांनी पावशेर तूप दिलं, नमस्कार केला, अनुग्रह झाला. समर्थांचं काय झालं, समर्थांचे मोठे भाऊ गंगाधर पंत यांनी स्वतः अनुग्रह घेतला होता, लग्न झालं होतं त्यांचं, आणि त्यामुळे समर्थ त्यांना म्हणाले की मलाही रामनाम घ्यायला आवडतं रे, तेव्हा तू मला अनुग्रह दे, अजून लहान आहेस तो. त्यांनी 2 वर्ष वाट पाहिली. 6व्या वर्षी वडील गेले, 2 वर्ष वाट पाहिली. 8व्या वर्षी ते म्हणाले आता देणार नसेल तर मीच काहीतरी व्यवस्था करतो. म्हणून गावाबाहेर एक हनुमंताचं मंदिर होतं, त्या हनुमंताच्या मंदिरात ते जाऊन बसले आणि सांगितलं, हनुमंता, जोपर्यंत मला अनुग्रह कुणाचाही मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. त्यांचा निग्रह खूप छान होता. 3 दिवस वाट पाहिली, बघू हे पोर भूक लागली म्हणून घरी जातं का, लांब नाही, घर जवळच होतं. मग एक दिवस 3 दिवस झाल्यानंतर मागे खांद्याला कोणीतरी हात लावला, असं संपूर्ण वर्णन आहे चरित्रात. बघितलं तर एक माणूस होता, तो म्हणाला बाहेर 2 माणसं तुम्हाला बोलवत आहेत. ते बाहेर गेले. पालखी होती, त्या पालखीत 2 माणसं बसलेली होती, एक सावळा होता आणि दुसरा गोरा होता. हे राम लक्ष्मण ते. त्यापैकी जो सावळा होता म्हणजे राम, त्यांनी त्यांना सांगितलं की मी तुला अनुग्रह देतो, अनुग्रह पाहिजे ना, घरी जा, मी तुला अनुग्रह देतो, श्रीराम जय जयराम मंत्र देतो आणि तुझं नारायण जे नाव आहे ते आजपासून रामदास हे नाव करतो. म्हणून सद्गुरू रूपे श्रीराम, श्रीरामच माझा सद्गुरू आहे. म्हणजे तुम्ही सांगितलेले सगळे अर्थ बरोबर आहेत, परंतु कधीकधी चरित्रातला अर्थसुद्धा विचारात घ्यायचा असतो. तर आपण 4 समास सकाळी बघितले, सोपे समास आहेत म्हणून. आता 5वा समास आहे करंट परीक्षा. समर्थांचा आवडता शब्द आहे करंट. म्हणजे आता गमतीनं म्हणायचं असेल की आध्यात्मिक करंट ज्याचा गेला आहे तो करंट हा, किंवा दैव देतं पण कर्म नेतं त्याला करंटा म्हणलेलं आहे. एवढा माणसाचा देह मिळाला आहे, माणसाचा जन्म मिळाला आहे, माणसाची बुद्धी मिळाली आहे, 2 हात माणसाचे रिकामे मिळालेले आहेत, तरी मी जनावरासारखा वागतो. मागे तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की चतुर्भुज देव आहेत, कारण त्यांना भक्ताचं रक्षण करायचं असतं. आणि देवीला तर काय 16, 18 हात आहेत, कारण प्रत्येक देवानी आपली शक्ती दिली. कारण तो महिषासूर का मरत नव्हता, महिषासुराने सांगितलं होतं की मला पुरुषाकडून जनावराकडून मरण नको, स्त्री मला काय करणार आहे. म्हणून देवी आली, ती नुसतंच प्रकाश होती, मग ती देवी साकार झाली. मग यांनी ब्रह्मास्त्र दिलं, त्यांनी वायवास्त्र दिलं, त्यांनी नारायणास्त्र दिलं, तसे एक हात तिला येत गेले. आणि 18 भुजा, 18 भुजांची, इकडे 9 हात, इकडे 9 हात. एक जाहिरात असते, तुम्हाला माहीत आहे की ती गृहिणी आहे, ऑफिसमध्ये काम करणारी आहे, पण घरी काम करताना तिला सगळं एकदम लागतं. तिला तवा लागतो, तिला कायलाचं लागतं, तिला डाऊल लागतो, तिला हे सगळं तिच्या हातात, तिला एवढे हात दाखवलेले आहेत. आणि हीच देवी आहे. आणि खरंच पूर्वीच्या काळातल्या स्त्रियांपेक्षा हल्लीच्या काळातल्या स्त्रिया ह्या जास्त चॅलेंजेस घेतात. म्हणजे पूर्वीही त्या माणसापेक्षा श्रेष्ठच होत्या पुरुषापेक्षा, परंतु त्यांना संधी मिळत नव्हती. आता संधी मिळवल्यानंतर असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्याच्यात एकही, अपवाद वगैरे मी शब्दच म्हणत नाही, एकही क्षेत्र नाही ज्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे आहेत. उलट एका बाबतीत पुढे आहेत की अजून पुरुष डिलिव्हर व्हायला लागलेले नाही आहेत. अजून मी शब्द वापरल्या, विज्ञान कुठे जाईल काही सांगता येत नाही. त्या बाबतीतही त्या पुढे आहेत. एकच पुरुषांच्याकडे राहिलेलं आहे बघा बरं, ती म्हणजे ब्रुटल पॉवर. अजूनसुद्धा कुठल्याही स्त्रीला आपला नवरा आपल्यापेक्षा शॉर्ट असलेला आवडत नाही. नवऱ्याला तो उंच आहे आणि आपली बायको शॉर्ट आहे हरकत नाही, पण स्त्रीला चालत नाही. आपण वयाने मोठे आहोत 3-4 वर्षांनी, आपला नवरा लहान आहे, तिला चालत नाही. आपण एवढे शिकलेलो आहोत आणि तो फक्त SSC आहे, तिला चालत नाही. हे लक्षात घ्या. कारण का की तिला कुणीतरी आपला गार्डियन एंजल पाहिजे आणि त्याचा फायदा घेतो.
पूर्वीसुद्धा स्त्रियांची मनगट धरल्यानंतर त्या जागीच बसत होत्या, कारण पुरुषांचा हातही मोठा होता. आता पुरुषांचे हात लहान झाले, स्त्रियांची मनगट आणखी लहान झाली. हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय की अगदी तुम्हाला सांगतो की एक ब्रुटल पॉवर, पाशवी शक्ती, जनावरासारखा फोर्स सोडला तर पुरुषांकडे काही राहिलेलं नाही आहे. याची जाणीव सर्व पुरुषांच्या अंतर्मनात आहे. बाहेरून म्हणतात हो हो इक्वल राईट्स दिलेच पाहिजेत, आत अजून आहे. आणि ते भोगतात. स्त्रिया बाहेर सांगतात, सांगत नाहीत, पण भोगतात. हे आपल्याला टी व्हीच्या सिरियल्समध्ये दिसतं, कादंबरीमध्ये वाचायला मिळतं. हे बदललेल्या समाजाचं प्रतिबिंब आहे. म्हणून मी एक वाक्य सांगतो, मला खूप आवडलेलं वाक्य आहे, पण ते इतकं साधं आहे की तुमच्या लक्षात राहणार नाही, आणि लक्षात न राहिल्यामुळे तुम्ही त्याच्यावर विचार करणार नाही आहात. भारतात स्त्रियांवर होणारे अत्याचार, स्ट्रॉंग शब्द वापरायचा तर बलात्कार कमी व्हायचं असेल तर सर्व पुरुषांनी माणूस बनलं पाहिजे. बस. म्हणजे काय? माणुसकी असलेलं बनलं पाहिजे. अरे हिच्यावर ही कुणाची तरी बहीण असेल, हिच्यावर मी इकडे बलात्कार करताना माझ्या बहिणीवर तिकडे करू देत. इथपर्यंत पोचला आहे माणूस, करू देत ना, मरू देत. ही फार भयंकर वृत्ती झालेली आहे. स्वार्थाचं अतिस्वार्थ झालेला आहे. हा महत्त्वाचा. मग स्वार्थ साधण्यासाठी काय वाटेल त्या मार्गाने सत्ता आणि संपत्ती. हे सध्या नंगानाच आपल्याला दिसतोच आहे, जगभर दिसतोय. पण आपण आपल्या देशाचा विचार करूया. त्या मानाने तुम्हाला सांगतो, मी गमतीनं म्हणतोय, गोवा राज्यातले मंत्री किती क्लीन आहेत. एक तरी भानगड आली वर्तमानपत्रात नाही ना. काय स्वच्छ, काय सोज्वळ, काय सात्विक. देवानेही नमस्कार करावा असे आपले इथले राजकीय नेते आहेत. आपण भाग्यवान आहोत की अशा एका राज्यात आपण दासबोध शिकतोय. बरोबर आहे. करंट परीक्षा निरूपण नाम, करंट. एवढा चांगला गोवा. खरंच काय लोकसंख्या, अजूनही 15 लाख नाही आहे. त्याचं काय भांगरालं गोवा नुसतं म्हणायचं, सोन्याचा गोवा बनवता आला असता. एकही आपल्याला म्हणत नाही. परत राजकीय तुम्हाला वाटेल हेड असा मिळाला नाही कुठल्याही क्षेत्रात की ज्यांनी डिरेक्शन दिलेले आहे या गोव्याला. पुण्याच्या अर्ध्या पॉप्युलेशन एवढा गोवा आहे पुण्याच्या. बघा, हे काहीच नाही. पण आणि केवढा मोठा आहे, केवढी नैसर्गिक संपत्ती आहे. पण प्रत्येक गोष्टीचं तुम्ही वाचलं असेल, हे गवत काढतात ना, भर असा आवाज करत येतात दुपारी झोप घालवायला, त्याच्यातही भ्रष्टाचार आहे. बघा, त्या म्हणजे कल्पना करा तुम्ही. म्हणजे बुद्धी फक्त त्याच्याचसाठी वापरायची. कठीण आहे. आपण करंटी आहोत, कारण सगळं चांगलं मिळालेलं आहे तरीसुद्धा आपणच आपला घात करून घेतलेला आहे. कारण काय नेतृत्व आहे, नवीन नेतृत्व तयार करतोय का नाही. तूही त्यांच्यासारखाच हो. इतके लाख रुपये मिळून नोकरी मिळाली आहे तर तुला तेवढे लाख तरी परत मिळवायलाच पाहिजे. इतके कोटी देऊन तुला जर मेडिकलची सीट मिळालेली आहे तर तेवढे कोटी तरी तू वसूल करायलाच पाहिजे. अँड द रॅकेट गोज ऑन, द सिंडिकेट गोज ऑन. चक्र चालूच राहणार. ह्यासाठी समर्थांनी पुढचे जे 2-3 समास आहेत त्यात विचार केलेला आहे. करंट वाचूया. धान्य उदंड मोजिले, परीच्या मापे नाही भक्षिले, विवरल्यावेन तैसे झाले प्राणीमात्रासी. आपण निरनिराळी उदाहरणं बघतो, विवरण करतो, नाहीतर वाचून काय उपयोग आहे नुसता. सुंदर उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही धान्य मापाने मोजलं, ते माप काही धान्य खात नाही ना. आणि माप धान्य खायला लागल्यानंतर तुम्ही माप बदलाल. मागे तुम्हाला एक जनाबाईचं उदाहरण सांगितलं होतं, ते मात्र अप्रतिमच आहे. प्रत्येकाला सांगायचं की मजुरी होते ना, सगळे जना दासी होती आणि धान्याचा असा ढीग असायचा. मोजून गोणी भरा, गोणी म्हणजे साख भरा. इथं लवकर व्हायचं जनाबाईचं. बाकीच्या आम्हाला किती वेळ लागतो, आमचे 10 सुद्धा होत नाही तोपर्यंत तुझे 20 वगैरे साखं भरून झालेली असतात. त्यावेळेला तिने फार सुंदर उत्तर दिलेलं आहे की माझं माप रिकामं असतं. बघा, माझं माप रिकामं असतं. समजा हे पाहिली म्हणजे 4 शेराचं माप आहे. मी भरते त्यावेळेला 4 शेर येतात, इकडे ओतते त्यावेळेला 4 शेर. माझं माप रिकामं असतं. तुमचं माप काम, क्रोध, मोह, मत्सर, भ्रम, अज्ञान यांनी एवढं भरलेलं असतं की एवढंच रिकामं असतं. म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही माप ओतता त्यावेळेला एवढंच धान्य ओतलं जातं. माझं माप रिकामं आहे. तसं सांगितलं आहे की इथे धान्य उदंड मोजले, पण त्या भांड्याला काही लागलं नाही. असं वाचायचं आहे का दासबोध?
अशी करायची का पारायण. म्हणून विवरल्या वाचून आणि पुन्हा पुन्हा विवरावे लागते, म्हणजे विवरले लागते विवरावे पुन्हा पुन्हा. पुन्हा पुन्हा समर्थांनी तेच सांगितलं आहे. पुन्हा पुन्हा आम्हीही तेच सांगतो, आपणही तेच ऐकतो, आपणही तेच वाचतो. पण आपण त्याच्यावर जे चिंतन करतो ते निराळ असतं, कारण आपल्या जीवनात अनुभव आलेले असतात. आणि अनुभव जर आपण अनुभवापासून शिकलो नाही तर आपण करंटे आहोत. प्रत्येक ठेच जरी लागली तरी का ठेच लागली, मी रोज या मार्गाने जातो आणि मला जावंच लागणार आहे, तर तो दगड भरला आहे तो काढूया, हा अनुभव आहे. पण ठेच लागल्यानंतर मी त्या दगडाला शिवी देतो, परत येतो आणि परत लाथ मारतो आणि आई प्लास्टर घालावं लागलं. त्या दगडाने बिचाऱ्याने नुसती ठेच लावली होती, पण माझा अहंकार एवढा की मी त्या दगडाला लाथ मारली आणि मला फ्रॅक्चर झालं. हा स्वभाव आहे आपला. म्हणून आपली मापं भरलेलीच आहेत. त्यांनी काय धान्य मोजणार आहात तुम्ही. म्हणून धान्य मापाला काही लागत नाही. जसं मी खूप वाचलं, माझ्या मनात काही राहत नाही, असा नेगेटिव्ह दृष्टांत आहे. पुढे शब्दरत्ने परीक्षावी. आता ह्याच्यात शब्दरत्न हा शब्दसुद्धा परीक्षा म्हणजे त्याच्यावर चिंतन करा. शब्दरत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे. तुकाराम म्हणतात शब्द हेच आमचं धन आहे, शब्द हेच आमचं शस्त्र आहे, शब्द हेच आमचं शास्त्र आहे, शब्द हेच आमचं जीवन आहे. आणि तिथे शब्द म्हणजे त्यांनी केलेली अभंग रचना. आणि सगळ्यात शेवटचा शब्द म्हणजे नाम. नाम हेच आमचं धन आहे. राम रतन धन पायो म्हणले ना मीराने, हे राम रतन शब्दाचीच रत्न आहे. मग चांगले शब्द निवडा, चांगले शब्द वापरा. इथे बघा, शब्द रत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, येर ते अवघी सांडावी एकीकडे. म्हणजे एखादं चांगलं वचन शब्द तर त्याच्यावर चिंतन करा, आपल्याला आवश्यक ते घ्या आणि बाकी सोडून द्या. आणि म्हणून आपल्या लक्षात राहत नाहीत. ते गीता संपूर्ण 18 अध्याय पाठ करतात, चांगली गोष्ट आहे. शृंगेरीला जातात, आणखीन चांगली गोष्ट आहे. शंकराचार्यांसमोर म्हणून दाखवतात, आणखीन चांगली गोष्ट आहे. मग त्यांना ते पारितोषिक देतात, सगळ्यात चांगली गोष्ट आहे. परत आल्यानंतर 2 महिन्यांनी विसरले हो. हे काय आहे, हे नुसतं पाठांतर आहे, हा पोपट आहे, तोता म्हणतो ना. हे रटना शब्द पॅरटमधला रट आहे, लक्षात ठेवा. रटते रो. पॅरट विचार कुठे करतोय. रामकृष्णाने उदाहरण दिलेलं आहे. राम राम शिकवलं बोलायला, आणि काय त्यांच्या घरातला पोपट आल्या राम जायला लागल्यानंतर राम. चांगला सुसंस्कृत पोपट आहे, घरात कुणीही नाही आहे. आणि या पोपटाच्या पिंजऱ्यावर घरातल्याच मांजरांनी झडप मारली, टॅ करतो, नेहमीप्रमाणे आवाज काढतो. त्याला राम कुठे आठवतो. आपल्याला संकटात रामा आठवेल ना, कारण आपल्याला राम माहीत आहे, रामाचा प्रभाव चरित्र माहीत आहे आपल्याला. म्हणून आपलं राम हे नाम आहे, त्याचं राम हा ध्वनी आहे, रिपीट्स द साऊंड पॅटर्न. त्याला कुठलाही शब्द ओम म्हणला तरी सुद्धा तो म्हणेल ना, पण अर्थ नाही समजणार. अर्थ नाही म्हणून चिंतन नाही, भाव नाही, आणि म्हणून जीवनात परिवर्तन नाही. आणि जनावरांच्या जीवनात परिवर्तन शक्यच नाही आहे. मागे आपण बघितलं होतं ना, फिरायला गेला एक माणूस, त्याच्याबरोबर कुत्रा होता. आपलं वजन कमी झाले का फिरून म्हणून त्यांनी वजनाच्या याच्यावर उभा राहिला. त्याला भविष्य आलं काहीतरी. कुत्र्याने हट्ट दिला म्हणून त्या कुत्र्याला उभा केला. कुत्र्यालाही भविष्य आलं. आपल्या वक्तृत्वानं जग जिंकाल. तर कुत्र्याचं वक्तृत्व ते काय असणार आहे सांगा बरं. हे भू जोरात. आणि काय वक्तृत्व काय असणार आहे. वक्तृत्व माणसाला आहे, कर्तृत्व माणसाला आहे, नेतृत्व माणसाला आहे, आणि भोक्तृत्व म्हणजे मी जर झाड लावले तर मीच फळं खाणार. भोक्तृत्व, अरे झाडच तू लावलेलं नाही आहेस, लावलेलं झाड तुझं आहे. पोराने प्रश्न विचारला ना बापाला, जो घड काढणार होता दुसऱ्या दिवशी, बापाला त्रास नको कोणी आदल्याच दिवशी काढून नेला. बरोबर आहे, चोरून नेला घड. बाप म्हणाला मी एवढे कष्ट केले होते वगैरे. बाप जास्तच बोलायला लागल्यानंतर 4थीतलं बरोबर म्हणतं, बाबा जिथे आपण जमीन लावली होती ती जमीन तुम्ही केली होती. बरोबर आहे ना. ते केळमे आपण जे लावले ते तुमचे होते. केळमे नाही, पाणी घातलं ते, जे वाढलं ते आकाश, त्याला आवश्यक तो प्रकाश, चांगली केळ लगेच म्हणून घातलेलं खत, काय होतं तुमचं जास्तीत जास्त कष्ट. आणि ते सुद्धा तुम्ही नोकर लावूनच मजूर लावूनच करून घेतले. तुमचं काय आहे. आणि मुळात केळमच माझं नाही, जमीन माझी नाही, तर केळाचा घड माझा. म्हणजे मी कर्तृत्व केलं आहे. काय कर्तृत्व केलं, थोडे कष्ट केले.
भोक्तृत्व मीच आहे नाहीच आहे, कर्तृत्वच मानू नका, म्हणजे भोक्तृत्वाचा अधिकारच गेला. मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, म्हातारपणी तुम्ही आता मला जपायला नको का, हे कर्तृत्व आईवडिलांचं कर्तृत्व नाही आहे, ते कर्तव्य आहे. कर्तव्य आणि कर्तृत्वातला शब्द लक्षात घ्या. आणि त्यांचं दुसरं एक कर्तव्य आहे की म्हातारपणी तुम्ही आनंदात राहा एवढं, नाहीतर मी लहानपणी तुमचा सांभाळ करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हातारपणी सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्य आहे. दुसऱ्याला कर्तव्याची आठवण करून दिलेली आवडत नाही, हक्क एवढंच त्यांचं असतं. म्हणून सांगितलेलं आहे प्रत्ययाची पाहुणी गावी येर ते अवघी सांडावी. समशा म्हणजे समस्या, समस्या म्हणजे अडचण. समस्या पुरता सुखी होती, समस्या जर सुटली तर सुखी होती. श्रोते अवघे आनंदते, अवघे क्षणक्षणा वंदिते गोसावी असे. म्हणजे त्यांनी काही प्रश्न विचारला आणि तो प्रश्न सुटला तर सोपं आहे. आणि तो प्रश्न सुटणं म्हणजे कधी कधी ॲकॅडमिक प्रश्न असतो, ॲकॅडमिक चांगला प्रश्न असतो, पण त्याला ॲकॅडमिक उत्तर मिळालं की समाधान झालं. आता अष्टक म्हणजे 8 श्लोक पाहिजेत, कधी कधी 10 असतात, कधी 12 असतात. आणि अनुदिनी अनुतापे किती श्लोक आहेत बघा ते. म्हणून अष्टक ही एक म्हणण्याची पद्धत आहे. 8 त्याच्या पुढचे 2 असतील तर ती फलश्रुती असते, त्याच्या पुढे 4 असतील तर फलश्रुती असते. पण 20 श्लोकांचं अष्टक ही म्हणण्याची पद्धत आहे. करुणाष्टके आपल्या पुस्तकात जी आहेत रोज एक म्हणणं, त्यातली 1-2 सोडली तर कुठलंही 8 श्लोकांचं नाही आहे. पण या अष्टकाबद्दल एक प्रसंग महाराजांच्या जीवनात घडलेला आहे. ते म्हासुर्णेकर शास्त्री म्हणून होते. त्यांना एकदा स्वप्नात महाराजांची स्तुती करण्याचं काव्य स्फुरलं आणि 6 श्लोक झाले, अगदी लक्षात राहिले. आणि पहाटे ते उठल्यानंतर सगळं गेलं. महाराजांना ते श्लोक दाखवावेत, यांच्या मनात विचार आलं की आणखीन 2 श्लोक ॲड केले तर अष्टक झालं ना. म्हणजे महाराजांचं स्तुती करणारं अष्टक, महाराजाष्टक. महाराजांनी ते वाचलं आणि शेवटच्या 2 श्लोकावर मारले. हे पहिले 6 श्लोक ठीक आहेत कारण ते स्वप्नात लिहिलेत, ते तुम्हाला कुणीतरी प्रेरणा दिलेली आहे. हे टला ट पला प लावून शेवटचे 2 श्लोक काढून टाकले महाराजांनी. बघा हे खरं ज्ञान आहे. गप्पा मारत बसले त्या मारुतीच्या मंदिरात. अजूनही माणगंगेला जाणारा रस्ता मारुतीच्या ह्याच्यावर जाऊनच तिथून जातो. बऱ्याच वर्षी शास्त्रीबाबा भेटले नाहीत, 2-3 दिवस झाले. आत्ता काही तिथे समोरून गेले. महाराजांनी त्यांना बघितलं होतं, नाही म्हणाले. 2-3 दिवस ते भेटलेच नाहीत. शास्त्रीबाबांनी हे वाक्य ऐकलं, आंघोळ करून परत आले माणगंगेवरून आणि महाराजांचे पाय धरले. तुम्हाला कसं कळलं की 2-3 दिवस मी तुमची मानसपूजा केली नाही? काय हे गणित आहे? मी कामात राहिलो, प्रवासात राहिलो, मानसपूजा तुमची केली नाही. म्हणून मी आणखी 10 दिवस दूर गेलो असतो आणि मानसपूजा केली असती तर आपली रोज भेट झाली असती. ही मानसपूजा आहे. आणि गुरुनी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे ना की मीच द्यायचं. दिस इज टू सर्टिफाय आय द अंडरसाइंड रमेश पुरुषोत्तम सप्रे हॅज डन मानस पूजा फॉर 21 days. हे मीच सर्टिफिकेट द्यायचं. झाला जरी भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. हे दुसऱ्या वर्णाने दिलेलं नाही सर्टिफिकेट, मीच सर्टिफिकेट घेतलेलं आहे. दिस इज टू सर्टिफाय. चूक आहे ते. आणि म्हणून लक्षात घ्या की समर्थ रामदास वगैरे संत जे आहेत ना ते कधी स्वतःकडे मोठेपणा घेत नाहीत. इतके नम्र असतात की मी तुमचा सेवक आहे. ज्ञानेश्वर शेवटी म्हणतात मी पाईक आणि तुम्ही नाईक. नाईक म्हणजे स्वामी आणि पाईक म्हणजे नोकर. हे एवढ्या सांगायचं. लोक ऐकत होते, लोकांना ते बरं वाटत होतं. लोकांची आपापसातली भांडणं गेली. लक्षात ठेवा, जर चांगलं रामायण जर सांगत राहिले आणि त्याचा प्रभाव लोकांवर पडत राहिला तर त्या 14 दिवसाच्या रामायणात 1-2 तरी कोर्टातले खटले भावाभावानी परत घेतलेले असतात. लाज वाटते की यांनी स्टे नाही आणला रामाने. 14 वर्ष वनवास आहे, मी स्टे आणतो, कोर्टात जातो. म्हणजे राम कायम अयोध्येत राहिला असते, कोर्टात कधी निकाल लागणार आहे? हे परदेशातल्या लोकांना आश्चर्य वाटतं, राम इतका मूर्ख कसा, त्यांनी स्टे नाही आणला, त्याच्यावर अन्याय नाही झाला. अरे सेल्फ इन्व्हायटेड होता तो. रामावर वनवास कुणीही लादलेला नव्हता, तो स्वयंस्फूर्तीनं वनवासात गेला होता. मग त्यांना रामायण विशेष वाटायला लागतं. आणि म्हणून आई नेहमीच म्हणत असते तुमच्या दोघांनी कुणीही जिंकली तरी मी हारलेच की नाही, 50% तरी हारले. तुम्ही दोघंजणं कोर्टात गेलेला आहात. रामायण जसं रंगत जातं तसे माझ्या मुलांना तुम्हाला भेटायचं आहे अशी आजी सांगत येते. मग जरा सगळे गेल्यानंतर भेटा. मग ते म्हणतात भरत आणि राम यांच्या व्यवहारावरून, लक्ष्मण आणि राम यांच्या व्यवहारावरून भावाभावातलं नातं कसं असावं.
आणि म्हणून आम्ही कोर्टात प्रॉपर्टीबद्दल असलेला खटला परत घ्यायचं ठरवलं आहे. आई सांगेल ते वाटे. हे रामायण आहे. हे रामायणचं श्रवण करणं आहे. आणि जोपर्यंत श्रवण जीवनात उतरत नाही तोपर्यंत ते कानातलं श्रवण आहे, मनातलं श्रवण नाही. हे अगदी लक्षात ठेवा. पुढे बघा ना, समशापुरता सुखी होती. मग कुणीतरी गोसावी म्हणजे स्वामी, त्यांना म्हणजे रामदास स्वामींना विचारली अडचण आणि ती अडचण पुरी झाली. बरोबर. तर त्यांना बरं वाटतं, स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे केलं आणि बरं झालं. हे आपल्या प्रारब्धाप्रमाणेच होत असतं. आणि जर झालं नाही तर आमचंच नशीब, काय करायचं. म्हणजे झालं नाही तर माझ्या नशिबाचा दोष, स्वामी जिंदाबाद. आणि झालं तर नक्कीच स्वामी जिंदाबाद. हे गुरु, आपल्या गुरुबाजी किंवा दादागिरी तशी गुरुगिरी, बुवाबाजी, याचं हे सूत्र आहे. त्याचं झालं, त्याचं झालं, त्याचं झालं, फक्त त्यांचा मोबाईल नंबर मागा. तुम्हाला कोणी सांगितलं आयुर्वेदामुळे त्याचा कॅन्सर बरा झाला, मोबाईल नंबर मागा आणि मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. मोबाईल नंबर यांच्याकडे नसतोच, कारण यांनी ऐकलेलं असतं ते 60व्यांदा ऐकलेलं असतं. त्याच्या दे त्यांना बरं झालं, ते बरं झाले, ते बरं झाले, ते बरं झाले, कुठल्या गावातले माहीत नाही, कोण कोण बरं माहीत नाही, वैद्य माहीत नाही, आयुर्वेदाने बरं झाले नाही. तुम्ही मागा, साधा मोबाईल नंबर मागा. ते असे इकडे तिकडे तिकडे ऐकायचं आणि सगळ्यांना सांगायचं. लोकांना नसतं. इथे म्हणाले एका बोटावर तो दगड उचलतो, दूर नाही सांगे. म्हणलं एका हातावर भार आल्यानंतर म्हणलं तुम्ही बघितलं का? नाही. मग तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं का? नाही. आजोबांनी? नाही. शेजारचा कोणतरी पांडू सांगतो, नंतरचा बंडू सांगतो, नंतरचा तंडू सांगतो आणि हा सगळ्यांना सांगत राहतो एका बोटाने एका बोटाने. मी त्याला काही विरोध करत नाही. अंगात भार आल्यानंतर माणूस काही करेल, कारण तो ॲबनॉर्मल झालेला असतो, सुपर नॉर्मल नाही. हे लक्षात ठेवा. हे आपल्याकडे आहे ना की ती बाईला लागली भानामती आणि गजानन महाराज गेले आणि तिची भानामती बरी झाली. गजानन महाराजांनी नवऱ्याला झापलं असेल. तिची भानामती काय माहीत आहे ना, दुसरी बाई तू केलेली आहेस, तिच्याकडे तुझं जास्त लक्ष आहे, अटेन्शन सीकिंग ज्याला म्हणतात, ती हे करते. मग तिच्या पाठीवर फुल्या कशा उठल्या बिब्याच्या. ज्यावेळेला तिच्या पाठीवर बिब्याच्या फुल्या उठत त्यावेळेला कोण होतं? नाही, कोणीच नव्हतं. मग रस्त्यावरची बिबे घ्या, सुया घ्या म्हणून विकायला यायच्या आमच्या लहानपणी. मग एक आत चल माझ्या पाठीवर त्या बिब्याच्या फुलं झाली भानामती. तिने वस्त्र एकदम वस्त्राला आग लागली. कोण होतं का? तिच्याशिवाय कोणीच नव्हतं. हे अटेन्शन सीकिंग, माझ्याकडे दुर्लक्ष होतं आहे म्हणल्यानंतर मी मनालाच सूचना देतो की असं काहीतरी कर. आता मंदिरात गेल्यानंतर आपण म्हणतो गाणगापूरला सुतासारखी वागतात. त्यांची भूतं बाहेरच्या झाडावर थांबलेली असतात, आल्यानंतर पुन्हा भूतं बसली. हे सगळं आहे ना, हे वीक माइंड आहे. समर्थांचे मनाचे श्लोक, अरे ज्याचं मन स्वच्छ आहे, शुद्ध आहे, उघडं आहे दार मनाचं, नाही कधी त्रास होणार. पण थोडं उघडं आहे, थोडं आहे, किलकिल आहे, भीती वाटते, पूर्ण बंद केलेलं आहे, ही तर जास्तच भीती वाटते, त्यांचं मन कमकुवतच राहणार आहे. अशा खरं मनांसाठी ते मनाचे श्लोक आहेत, पण ते लोक वाचतच नाहीत. काय करणार आहेत मनाचे श्लोक? म्हणजे आमच्या मनाला ते काय करणार आहेत? मनाला इंजेक्शन महाराजांनी सांगितलं आहे, मनाची इंजेक्शन्स आहेत. हे तुम्ही रोज एक घ्या, काही वेळेला म्हणतात रोज आठवड्याला एक घ्या. तुम्ही डायबिटीसचे आठवड्यातून 2 घेतात ना, हल्ली तर रोजच घ्यावे लागतात अनेकांना. एक श्लोक घ्या, एक श्लोक वाचा, संध्याकाळपर्यंत त्याच्यावर विचार करा. समजलं नाही तर आम्हाला विचारा, आणि समजलं तर तुम्ही त्याच्याप्रमाणे व्यवहार करा. मन जर तुमचं समर्थ झालं तर डायबिटीस तुम्हाला काही करणार नाही. कितीदा तरी आपण महाराजांचं उदाहरण बघा. रात्र जागलेत, पाय सुजलेत, श्वास घेता येत नाहीत म्हणून उभे आहेत काय खुंटीला धरून. अशा वेळेला कर्नाटकातली माणसं येतात आणि म्हणतात आम्हाला जायचं आहे. त्यांनी 2 शब्द आम्हाला सांगितले तर बाहेरचे लोक म्हणतात हे त्यानं वेळ, रात्रभर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. महाराजांच्या कानावर गेल्यानंतर त्यानं म्हणावं बसा. महाराज तास, सव्वा तास, 1.5 तास नाचत गात भजन करायचे, कीर्तन करायचे. झालं समाधान, सगळ्यांचं समाधान. ते गेले, खोलीत आल्यानंतर पुन्हा महाराज करायला लागायचे. कारण देह आहे, देह आणि मी एक नाही आहोत हे अगदी नक्की समजा. हे ज्याला कळलं तो करंटा कधी होणार नाही. पण मी देहच आहे म्हणल्यानंतर देहाचे रोग, ते आतल्या मीचे रोग, ते मनाचे रोग, म्हणजे मनाचा कॅन्सर, बुद्धीचा कॅन्सर, चित्ताचा कॅन्सर, कॅन्सरच कॅन्सर. बघा, कॅन्सर देहाचा आहे, असू दे ना देहाला. कोणाला काहीतरी होणारच आहे, कोण कधीतरी जाणारच आहे. तरुण मुलं अपघातात मरतात,
मी तर बऱ्याच आता जीवन जगलेलो आहे. कॅन्सरची काय भीती घ्यायची? आणि भीती मनाला असते की भीती, शरीराला भीती नाही. शरीराला कापरं भरलं तरी मनाला भीती वाटलेली असते, शरीराला नाही भीती वाटत. गंमत बघा तुम्ही. आपण सगळं जे शरीराचं आहे ते मनाकडे ट्रान्सफर करतो. आणि इथे बुद्धी, खरं म्हणजे बुद्धीचं नियंत्रण पाहिजे. काय वेड्यासारखं वागतं. वाचलंच ना त्या पुस्तकात, बघितलंच ना त्या सिनेमात. कॅन्सर काय ह्याच्या किती तरी आपण बघत असतो, पण मनाकडे ट्रान्सफर करतो देहाच्या सगळ्या गोष्टी. सुख झालं तरी मनाकडे. आज माझं मन प्रसन्न झालं, कारण का ते आज लोकांनी बरं म्हणलं. उद्या माझं मन डिप्रेस झालं का लोकांनी वाईट म्हणलं म्हणून. अरे त्यांनी सांगितलं ना, माझा बॉस रोज मला बोलतो, मी या कानाने ऐकतो, या कानाने सोडतो. जे योग्य असेल ते मनावर घेतो आणि सुधारणा करतो. हे का नाही? हा चांगलं श्रवण आहे हे, की तो वाटेल ते म्हणतो. पण एखादं चांगलं वाक्यसुद्धा बोलतो, म्हणतो तुमचं अक्षर चांगलं आहे त्यामुळे तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स लक्षात येतात. बरोबर आहे ना? अक्षर चांगलं असल्यामुळे. म्हणजे आता मला स्पेलिंग सुधारलं पाहिजे की नाही? आमचे सरांनी सांगितलं होतं, कधी कधी शिक्षक फार शॉर्टकट, युअर्स ॲफेक्शनेटली, वडिलांना पत्र लिहा म्हणून पेपरमध्ये आलेलं आहे आणि ॲफेक्शनेटलीचं स्पेलिंग येत नाही. ADDDDLY ज्यार्थी ए आहे त्यार्थी मध्ये वाटल्यास एफ आठवला तर एफ लिहिली. आम्ही थर्ड लँग्वेज इंग्लिशवाले लोक गंमत म्हणतो, पण हे त्यांनी अगदी सांगितलं होतं. मधलं स्पेलिंग नाही, शेवटची लिहिली लक्षात ठेवा. ठीक आहे. समशापुरता सुखी होती श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी असे. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तावावे. मग ते आहे ना, तावून सुलाखून तावावे हा शब्द अगदी बरोबर आहे. कस लावावा, कसाचा दगड असतो त्याला टच स्टोन म्हणतात. ते पहिल्यांदा सोनार त्याच्यावर लावून बघतो, हे सोनं खरं आहे का. पण तरीसुद्धा सगळी खरी परीक्षा ती अग्नीत टाकल्यानंतर, अग्नीत आहे ना ते खरं सोनं असतंय. तावून सुलाखून म्हणून सुलाखी सोनं म्हणतात. सुलाखी सोनं 24 कॅरेट वगैरे आपण म्हणतो ना, तावून सुलाखून आलेलं. म्हणजे सोन्याची खरी कसोटी तापण्यात आहे, तावण्यात. तावावे श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. तसं वाचन ते श्रवण मनन आणि मग प्रत्यय. प्रत्यय म्हणजे प्रचिती, अनुभव, सेल्फ एक्सपिरियन्स. वैद्याची प्रचित येना, वेथा परती होय ना, आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे. म्हणजे वैद्याचं औषध बिलकुल प्रभावी नाही आहे. माझा ताप बरा होत नाही आहे, बरोबर. मग वैद्याला तापव घरात का तुझा ताप, हे बरोबर समर्थ सांगतायत. तुझा ताप वैद्याच्या औषधांनी जात नाही, म्हणून आम्हाला ताप का देताय बाबा. बरोबर आहे ना प्रश्न? हेच सांगितलेलं आहे. वैद्य तापवा, वैद्याला तापवा, त्याची सगळी औषधं त्याच्यात तो करा, बघूया काय. आणि तशीच गंमत असते हो. इंग्लिशमध्ये फार म्हण हे आपल्याला पाठ आहे की तुम्ही डॉक्टरकडे गेला नाही तर बरं व्हायला 7 दिवस लागतात, आणि डॉक्टर गेले विदिन अ वीक यू विल बी ऑल राईट. 7 दिवस. तो हिंदू आणि मुसलमानातला संवाद आहे ना, तुम्ही काय आज नहाते हैं और फिर कल नहाते हैं, हम जुम्मे के जुम्मे. आम्ही फक्त शुक्रवार बोलल्यानंतर आपल्याला वाटतं जुम्मे के जुम्मे. तसं सांगितलंय. वैद्याचं औषध बरं नाही, वैद्याची प्रचिती आहे ना, व्यथा परती होईना, म्हणजे ती बरी होत नाही आहे. आणि रागाजवळ जना कोण्या हिशोबे, का राग होता इतर जनांना. जे प्रचितीस आले करे तोचे घ्यावे अत्यादरे, अनुभवे विण जे उतरे ते फलकटे जाणावे. फोलकट, अनुभवाशिवाय जर कोणी काही सांगत असेल तर ते फोलकट म्हणून टाकून द्या. आपण शेंगा वगैरे खातो ना, तर ते वरचं टाकून देतो, काजू वगैरे वरचं टाकून देतो, ज्याला शेल म्हणतो. आणि रोजचा नट कुठला आपण खातो तो कोकोनट, वरची काय दाट कट्टी टाकून देतो. हे लक्षात ठेवा. कट्टीचे नवीन पदार्थ बनवायचे असतील तर हरकत नाही, त्याच्यात सुद्धा प्रोटीन असू शकेल. हल्ली कशात काय असेल व्हॉट्सॲपवर तुम्ही घाला, की नारळाच्या कट्ट्या भाजा, चांगल्या मिक्सरमध्ये घालू, काय सुंदर. आणि त्याच्यात थोडासा हिंग घाला, सुंदर रेसिपी बनवा त्याची. आणि त्याला काय तर कट्ट्या असव ते पाण्यात घालून जर लिक्विड केले तर असव झालं ना. नाही तर कट्ट्या अवलेह असतो ना, लेप, कट्ट्याचा लेप द्या तुम्ही, सुंदर करा तुम्ही. त्यामुळे काय, जे प्रचितीस आले खरे तेची घ्यावे अत्यादरे, अनुभव विण जे उत्तरे ते फलकटे जाणावे. तुला अनुभव आहे का,
तू प्रत्यक्ष भेटलायस का त्यांना? तू प्रत्यक्ष पाहिलेस का ते? कुणी पाहिलेलं नसतं. आता भूत आहेत माझा विश्वास आहे. तू बघितलंयस का? नाही. खरं म्हणजे त्याचा हेडमास्टर एक भूत असतो, बाबा महाभूत असतो, आणि ही भूतं निराळी ना. भूत म्हणजे उलट्या पायाचं असतं. कोणी बघितले? आजीच्या गोष्टीतली आहेत ही भूतं. उलटे पाय असतात भूताचे. मग आपण 11 वाजल्यानंतर रात्री येणाऱ्या पाहुण्याच्या पायाकडे आधी बघतो. पाहुण्याला वाटतं काय संस्कार आहे, आल्या माझ्या पायाचं दर्शन घेतात. मुलं घाबरलेली असतात. रात्रीच्या वेळेला, मध्यरात्रीला जर कोणाला त्याचे पाय उलटे आहेत की नाही हे बघायचं असतं. भरपूर लक्षणं असतात. भूताला हे जमतं. भूताला भूतं माझ्यातच असतात. महाभूत माझ्यात आहेतच, आणि हे आहे ना तेही माझ्यात आहे. त्याला भूताच्या पलीकडचं म्हणतो. माझ्यातच आहे, सगळं माझ्यात आहे. म्हणून असह्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. असत्य का सत्य? साक्षेप म्हणजे प्रयत्न सत्यासाठी करूया ना. चांगलं आणि वाईट प्रयत्न कशासाठी करायचा? चांगल्यासाठी करायचा. हे लोक व्यसनी बनतात, ते वाईटासाठी प्रयत्न करतात. हे लोक स्मगलिंग गुन्हे करतात, ते वाईटासाठी प्रयत्न करतात. ते कमी बुद्धिमान असतात का? लक्षात ठेवा, हे स्मगलिंग करणं वगैरे काही सोपं नाही आहे. प्रचंड बुद्धी लागते. बघा ना, दुर्योधन हा बुद्धिमान होता, परंतु दिशा चुकली. रावण हा काही कमी बुद्धिमान होता, दिशा चुकली. म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही कोणत्या दिशेने प्रयत्न करत असाल. असह्य म्हणजे असत्य. असह्य चुकले ना, ते असत्य पाहिजे. असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप. आपली रूपं आहेत ना ती असत्य आहेत, म्हणजे अनित्य आहेत, बदलत आहेत. 2 वर्षांनी एखादा माणूस बघितला की तोच का हा, आधी दुसऱ्याला विचारतात. लक्षात ठेवा, म्हणजे बदलतं, रूप बदलतं, ते असत्य असतं, अनित्य असतं. त्याला मिथ्य हा शब्द वापरतो. आणि स्वरूप असतं ते बदलत नाही, त्याला सत्य म्हणतात. म्हणून सत्य जाणावे स्वरूप, दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. म्हणजे रूपाचं करायचं का स्वरूपासाठी करायचा? आपण रूपासाठी जेवढे प्रयत्न करतो ना तेवढे स्वरूपासाठी करत नाही. हे नट्या आहेत ना की ज्यांचा हेच त्याच्यावर अवलंबून आहे. मी साक्षी होतो माझ्या एका मित्राचा संवाद. ती म्हणाली आता लग्नाला जायचं आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, तेव्हा जरा कलप कर की डोक्याला, मी आणला आहे तुमच्यासाठी. त्यावेळेला तो म्हणाला की तू करतेस तेवढा तू दोनदा कर वाटल्यास. सकाळी अर्धा तास आम्हाला नाश्ता करावा लागतो ज्यावेळेला तू कलप करत असते. पूर्वीचं काय होतं तुम्हाला माहीत आहे. हल्ली जरा सोपं झालं आहे, नुसतं ते ब्रशनी केलं की होतो. पूर्वी भयंकर प्रकार होता तो. आधी केस धुवावे लागत होते, आता काही करावं लागत नाही. रंग लावायचा आणि तो सोमवारी हा, मंगळवारी हा, तो ते 7 कलर्स मिळतात वगैरे. त्यावेळीची गोष्ट आहे ज्यावेळेला कलप करणं भयंकर अवघड होतं. आणि नंतर तो तिला प्रश्न विचारतो, आपण तिथे 3 दिवस थांबणार ना? म्हणाली तुम्ही 3 दिवसात परत या. बहिणीचं लग्न आहे, मी 7 दिवस थांबणार. रोज कलप करायला तिथे तुला वेळ मिळणार आहे आणि सगळ्यांच्या लक्षात नाही येणार. ते म्हणाले कोणाच्या लक्षात येणार आहे? हा कलप 7 दिवस टिकतो, मी आल्यानंतरच आंघोळ करणार आहे. काही डोकं आहे बघा, डोक्यावरून आंघोळ करायची नाही, हे डोकं. पण मी तुला प्रश्न विचारला की 3ऱ्या दिवशी केस वाढत असतात पण खालचे पांढरे आणि वरचे काळे, अशी दुरंगी झेंडे आपल्याला दिसतात की प्रत्येकाच्या. त्यावेळेला लोकांना कळणारच आहे की तू कलप केलेला आहे. त्याच्या आहे तशी जा. गंमत बघा, आपल्याला कळत नाही. म्हणून बाहेरचं आहे ते रूप आहे, त्या रूपाकडे प्रयत्न करायचे. साक्षेप म्हणजे अचूक प्रयत्न, हे लक्षात घ्या. का स्वरूपासाठी प्रयत्न करायचे, स्वरूपासाठी प्रयत्न करायचे, हे अगदी उघड आहे. मग त्यासाठी देह, कपडे, तुम्हाला मी सांगितलं होतं स्वामी माधवनाथ हे स्वामी स्वरूपानंद पावसचे त्यांचे अनुग्रही, हे उत्तराधिकारी. त्यांचं दुकान होतं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स. आणि तिथे लोक जायचे, कारण अगदी हा प्रामाणिक माणूस, सज्जन माणूस, देव माणूस, फसवणार नाही. आणि चालायचं दुकान, पण फार चालायचंही नाही, कारण ह्यांचं सतत देव, विशेषतः ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरीचं म्हणजे सोहम ध्यान, आपलं नाम आहे, त्यांचं ध्यान आहे. आणि सतत ते ध्यानात वगैरे असे असायचे. लोक यायचे आणि कोणी नाही म्हणल्यानंतर जास्त लोक यायचे. आणि मग ते काउंटरच्या खाली बसून दासबोध सांगायचे. पहिल्यांदा दासबोध आणि नंतर जीवनाचा ग्रंथ म्हणला ज्ञानेश्वरी. दासबोधातून ज्ञानेश्वरीकडे, म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे की दोन्ही सारखंच आहे. पण ज्ञानेश्वरी जे सोहम ध्यान आहे आणि गुरुनी मला ज्ञानेश्वरी दिली म्हणून मी ज्ञानेश्वरी माझ्या जीवनाचा ग्रंथ मानला, हे त्यांनी सांगितलं.
शेवटी मुलं सेटल झाली, मुलींची लग्न चांगली झाली, बऱ्यापैकी पैसा जमला. त्यावेळेला ते म्हणाले की आपण दुकान विकूया. सरला ते त्यांची बायको, तुम्ही त्यांचं चरित्र मिळालं तर बघा, माझ्याकडे आहे ती सगळी चरित्र. काय देखणी बाई आहे ती, सरदार घरात म्हणजे राजघराण्यातली ती बाई, पण तिने ह्यांच्याबरोबर सगळं सहन केलं. कारण कधी नफा कधी तोटा, व्यवसाय म्हणला की ते असणारच. तर म्हणाले मला वाटते आता कशाला जायचं दुकानात आणि बसायचं, घरीच उपासना करूया, घरीच ज्ञानेश्वरी वाचूया, घरीच मी प्रवचन करीन. ते रोज रात्री प्रवचन करायचे 9:15 ते 10:30. आणि कसा तो संप्रदाय वाढला. बायको म्हणायची तुम्ही प्रवचनं करता लोकांसाठी दूर, मला तुमचं कधीच ऐकायला मिळत नाही. तर ते म्हणाले तुझं सगळं काम रात्री केव्हा संपतं? 9:15 वाजता. तर 9:15 ते 10:30 रोज. 10:30ला आपण झोपतो. रोज यांचं प्रवचन सुरू झालं. हे इतके हळू बोलायचे तरीसुद्धा भिंतीला कान असतात माहीत आहे ना. शेजारणींनी विचारलं कसल्या गप्पा चालल्या असतात राजा राणीच्या. म्हणजे आता म्हणाले माझं वय 60, कसला राजा आणि ती 55ची, कसली राणी. पण त्यांना विचारायचं होतं एवढं काय बोलत असतात दोघंजणं, काही सिक्रेट नसतं आमचं. ते ज्ञानेश्वरी सांग, मी आले तर चालेल का? अवश्य या. मग तू कुठे जातेस? मी आलो तर चालेल का? असं करत करत त्यांचे आता केवढे हॉल्स आहेत. तुम्हाला सांगतो त्यांच्या ज्याला म्हणतात ना की मेडिटेशन हॉल, प्रचंड. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी 300 लोकांना ध्यानाला बसवणं हे फक्त तो महापुरुषच करू जाणे. मी अनुभव घेऊन सांगतोय तुम्हाला. खूपच व्यक्तिमत्व निराळं होतं. मी तुम्हाला कुठलं उदाहरण सांगत होतो, आपण दुकान विकूया. एक मारवाडी म्हणाला मी दुकान माला सकट विकत घेतो. नंतर तो मारवाडी म्हणाला इतका हा चांगला माणूस आहे, तर त्यांनी सांगितलं मी आत्ता जर दुकान विकत घेतलं तर माझा 5 लाख रुपयाचा फायदा होणार आहे. पण आमची माहिती अशी आहे की 2 वर्षात हेच दुकान तुम्ही 5 लाख जास्त घेऊन विकू शकाल. म्हणजे आत्ता जर 10 लाखाला विकताय तर तुम्ही 15 लाखाला विकाल. हे तो मारवाडी सांगतो. म्हणतो मी हिला विचारतो तिने काय उत्तर द्यावं. ती म्हणाली बरोबर आहे, तो सांगतोय हे मोठं आहे, म्हणजे आपल्यावरची गुरुकृपा आहे म्हणून तो सांगतोय की मी 2 वर्षांनी हेच दुकान मी 15 लाखाला विकत घेईन ना, आत्ता कशाला विकता, होऊ दे तुमचा फायदा. तर त्यावेळेला तिने विचारलं त्या मारवाड्याला सांगा की पहिलं उत्तर आहे फार फिलॉसॉफिकल आहे की 2 वर्षांनी हे दुकान घ्यायला तो असणार आहे का आणि आपण असणार आहोत का? आपली आता वय झालेली आहे, उत्तरायण सुरू झालेलं आहे जीवनात. अशा वेळेला आपण असणार आहोत का? पण हे मला सांगायचंच नाही म्हटलं. हे कॉमन झालं उत्तर. दुसरी गोष्ट, आत्ता आपली जी उभारी आहे तुम्ही मांडी घालून बसून सांगू शकता, मी मांडी घालून बसून ऐकू शकते, तुम्ही छान आठवून सांगू शकता, मी ऐकलेलं चांगलं आठवू शकते, स्मरणात ठेवू शकते. 2 वर्षांनी आपण म्हातारे होणार आहोत. त्यावेळेला दुकान विकून काय फायदा आहे? 5 लाख रुपये जास्त मिळतील, पण ही 2 वर्ष कुठे मिळणार आहेत? त्याने लगेच त्या व्यापाऱ्याला बोलवलं. माझ्या बायकोने असं सांगितलं आहे, तो म्हणतो मला त्यांना माझा नमस्कार सांगा. कारण शेवटी आर्थिक फायदाच बघणार ना. त्यापेक्षा 2 उमेदीची वर्ष मी महाराजांच्या पायाशी बसून हा संवाद आमच्या घरात झाला होता. म्हणाले तुला जर प्रवचनं वगैरे करायला त्याच्यासाठी जर अभ्यास करायचा सोडणं नोकरी, एका पगारात आपलं चांगलं चालेल. मग 5 वर्ष आधी मी नोकरी सोडली आणि सगळं वाचन वगैरे त्या 5 वर्षातलं आहे. म्हणजे ती धन्य. तिने मला अगदी सांगितलं सोड नोकरी तू. असं फार क्वचित ठिकाणी असतं. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की माझ्या जीवनात ह्याच्या पुढे काय महत्त्वाचं आहे? नाम महत्त्वाचं आहे. नामासाठी मी सगळा सॅक्रिफाईस करायला तयार आहे. उपासना महत्त्वाची आहे. उपासनेसाठी मी शक्यतो सगळा त्याग करायला तयार आहे. आज आपला त्याग होत नाही कारण आपल्याला उपासना नाम तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. हे समर्थांना सांगायचं आहे. बघा ना पुढे, मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैसे, या कारणे निशब्दाचे मूळ सोडावे. परवा तुमचा भाऊ आला होता, काका मुलांचा, काय रात्रभर गप्पा मारत होता. आणि काल माझा भाऊ आला होता, मामा मुलांचा, अर्धा तास बोलला आणि जाऊ द्या मला झोप आली म्हणून निघून गेला. हे का? कारण जिथे आवड आहे तिथे ऐकायचं आहे. म्हणून म्हणाले मायेमध्येच सगळं बोलणं चालणं आहे. आपण आत्ता बोलतोय नाही सगळी माया आहे. पण निशब्द ज्यावेळेला आपण म्हणतो मौन पाळूया, शांत बसूया, डोळे मिटूया, ते खरं प्रवचन असतं. मागे तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की पॉंडिचेरीला
अरविंदांनी ते ऑरोव्हिल, एक तो मोठा प्रयोग होता. जगातल्या सगळ्या नद्यांचं पाणी, सगळ्या देशातली माती ही प्रतिकात्मक आहे, आणून तो सुंदर डोम बनवला आहे. आणि तिथे बसल्यानंतर काय वाटतं, आणि अरविंदांचे शब्द, त्या माताजींचे शब्द, त्याच्यानंतर ती माताजी झाली त्या ऑरोव्हिलची प्रमुख, आणि ती फ्रेंच बाई होती. सगळं सांगत, सटप्रेम नावाचा तिचा शिष्य होता, त्याला ती मुलगाच मानायची. तो म्हणाला की तू जे नाम घेतेस ना ते मला रेकॉर्ड करायचं आहे. ती म्हणाली माझी काही हरकत नाही आहे. त्यांनी रेकॉर्डर आणला आणि उगीच इलेक्ट्रिसिटीला लावला आणि करंट गेला तर, म्हणून नवीन सेल्स आणले आणि रेकॉर्डर समोर ठेवला आणि म्हण. तिला मंत्र दिला होता, ओम नमो भगवते. तू वासुदेवाय म्हणू नकोस, तू साक्षात भगवती आहेस. वासुदेव तुझ्यासमोर प्रकट होईल, वासुदेव तुझ्या ऋणात राहील. तू ओम नमो भगवते, ओम नमो भगवते एवढाच मंत्र म्हण. तिने म्हणायला सुरुवात केली आणि नंतर सगळेजण ऐकत होते शांतपणे, तल्लीन झाले होते आणि रेकॉर्डर चालू होता. त्यांनी जाऊन रेकॉर्डर घरी ऐकला. मध्ये 15 मिनटं रेकॉर्डिंगच झालेलं नाही. तो म्हणतो असं कसं आहे, जर बंद पडला असता तर पुढचंही व्हायला नको होतं, 15 मिनटं रेकॉर्डिंग नाही. तो म्हणला की परत करायला पाहिजे आपल्याला प्रयोग, कारण असं झालेलं आहे. तुला सांगू का सत्प्रेम, दॅट वॉज माय रिअल नामस्मरण. स्मरण शांत आहे, स्मरण मौन आहे. हे कसे असतात, आत्ता माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, आत्ता मी या सीमेवर लढतोय, एका हातात बॉम्ब आहे, हँड ग्रेनेड, दुसऱ्या हातात बंदूक आहे, तरी मी तुला पत्र लिहितोय, पायाने लिहितोय. काय खोटं बोलतोय हा, किती खोटं बोलतोय. एका हातात बॉम्ब, एका हातात बंदूक, आणि मी तुला पत्र लिहितोय, कारण तुझ्याशिवाय मला या जगात कोणी नाही आहे गो. अगं काय अर्थ, विचार करा तुम्ही. आपण असंच बोलत असतो, ते उघड उघड खोटं असतं, कारण ते मायेतलं बोलणं असतं. खरं बोलणं निशब्द, मौन, शतमुख स्तविता मंदली वाणी, ही ओळ कायम लक्षात ठेवायची आणि जास्तीत जास्त मौन पाळायचं. काही जणांना मौन पाळायला मर्यादा असतात. आता आम्ही बाहेर एवढं बोलतो, घरातले लोक बळी पडायचे बिचारे. हे आता माझं 3 तास मौना, घरात शिरल्या घरातली माणसं म्हणायची, धाकटी मुलगी विशेषतः, बाबा हे तुझं बरं आहे, बाहेर बडबड आणि घरात मौन, काय बोलायचंच नाही का तुझ्याशी. नाही तुम्ही बोला ना, मी उत्तर देणार नाही. त्याला काय अर्थ आहे, त्याला संवाद कसं म्हणायचं. आणि मग मी बाहेरही बोलायचो आणि घरात ठीक आहे आपण बोलूया. मी बोलायला लागलो, कारण घरातल्या लोकांवर अत्याचार होत असला. कारण खरं बोलणं आहे ना ते मौनातलंच बोलणं आहे. म्हणून देवा मी प्रार्थना केली, तू प्रार्थना केली, दोघांनी प्रार्थना केली, ऐकली, खूप बरं वाटलं. देवा मी प्रार्थना केली, तू प्रार्थना केली नाहीस, तुझी प्रार्थना मला जास्त आवडली, फार बरं वाटलं. देवा मीही प्रार्थना केली नाही, तूही प्रार्थना केली नाही, फार सुंदर प्रार्थना झाली, मला सर्वात जास्त बरं वाटलं. हे मौन प्रार्थना आहे. नुसतं बसायचं, महाराज कळतं ना तुम्हाला सगळं, माझं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहीत आहे, काय सोल्युशन आहे तुम्हालाच माहीत आहे, ते कसं सोडवायचं तुम्हीच प्रयत्न करून घ्या. बोलायचं कशाला. आणि देवाकडे आम्ही सांगतो आत्मनिवेदन करा, नाहीतर आपण इतर काहीतरी बोलतच असतो, इतर काहीतरी विचारच करत असतो. त्याच्यापेक्षा महाराजांसमोर बसा आणि बोला. पण महाराजांचं बसून बोलणं ह्या मधली स्टेज आहे, इंटरमिजिएट. फायनल स्टेज म्हणजे मी मौन, माझे महाराज मौन. हे खरं नाम आहे. म्हणून इतके किती स्पष्ट सांगितलेलं आहे की मायेमध्ये बोलणे चालणे साचे. खरं बोलणं, चालणं, वागणं, जगणं सगळं मायेमध्ये आहे. माया नसता बोलणे कैसे. आणि माया म्हणजे या मा सा माया, ही मुलावरची माया, प्रेम मराठीतली घेऊ नका, जी नाही पण दिसते. तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगू. ऑप्टिकल इल्युजन, माया म्हणजे इल्युजन. ते पोरगं फार मला बघितलेला प्रसंग आहे. मी प्लॅटफॉर्मवर उभा होतो, एका आजीला सोडायला तो नातू आला होता, बरोबर आजीचा मुलगा म्हणजे त्याचे बाबा होते. आणि तो आजीला कसं जाऊ नको ग आजी, अजून काही दिवस राहा ग. आजीच्याही डोळ्यात पाणी होतं. मी येईन रे परत पुढच्या सुट्टीत. तुला कायमची सुट्टी आहे ना ग. नाही पण तिथे माझे नातू नाहीत का, त्यांच्यासाठी मला जायला नको का. असा संवाद चालू होता. आणि आपण बघा, चांगला जर माणूस असतो तर त्याला शक्य आहे तितकं पोचवायला येतो आणि नंतर तो दृष्टी आड होईपर्यंत बघत राहतो. अशी सुदामाची आणि कृष्णाची भेट आहे. तो सीमेपर्यंत द्वारकेच्या पोचवायला आला.
आणि सुदामाला वाटतं हा कधी परत जातोय, कधी परत जातोय, कारण तो एवढा गुदमरून गेला होता. कारण बायकोने सांगितलं होतं काहीतरी मागितल्याशिवाय आला तर घरात घेणार नाही. आणि हा म्हणला होता मी काही करीन, तू दिलेलं काय देईन, पण मी मागणार मात्र काही नाही. ज्या वेळेला कृष्ण आता काही तुला विचारायचं आहे का, काही सांगायचं आहे का, काही मागायचं आहे का, प्रत्येक पावलाला कृष्ण विचारतो. आता द्वारकेची सीमा आली, आता जा तू तुझ्या घरी. हा जाऊन मागे बघतोय, कृष्ण तिथेच आहे. परत बोलवलं तर, आणि ज्यावेळेला कृष्ण निघून जातो, हा डोळ्याआड झाल्यानंतर तिथे त्या रस्त्याच्या बाजूच्या दगडावर बसतो. सुखलो बाबा, हा खरा सुदामा आहे. आमच्या ह्याच्यात जो सुदामा करायचा, खरंच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. जो सांगितलं ना की संभवामी युगे युगे नावाचं नाटक होतं. परवा एक जण आला, आता ते नाटक बंद होऊन काही वर्ष झाली, नमस्कार करतो, सर ओळखलं का? म्हटलं नाही. अहो मी सुदामा. म्हटलं मी कृष्ण कुठे? तुला ओळखायला मी कृष्ण नाही आहे रे. तो हसला. पण ते नाटकातलं होतं, ते मेकअप होता, आणि इतकी वर्षामध्ये गेलेली होती ना. सुदामा त्यावेळेला इतका किडकिड येत होता, आणि या सुदामाला चांगलं पोट सुटलं होतं, बरेच दिवस आले होते त्या नाटकामुळे. सुदामा किडकिडीत, अभिनय चांगला केला, जास्त प्रयोग झाले, जास्त पैसे मिळाले, खायला लागला, पोट सुटलं, आणि मला विचारतो ओळखलं कसं? काय ओळखणार आहे त्याला? ही गंमत असते. पण हे मायेमधलं बोलणं तुम्हाला सांगतो, ते खोटं असतं असं नाही, पण त्याला तेवढीच अर्थ असतो. शब्दांना जेवढं आहे तेवढंच. खरं बोलणं हे मौन आहे, हे लक्षात ठेवा. मी परत वाचतो. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ. मूळ निर्मूळ सांगितलेलं आहे. हे निशब्द आहे ना, तेच खरं मूळ आहे. त्याचं मूळ जा म्हणजे निशब्द कसं होता येतं, निशब्द कसं राहता येतं, मौनाचं प्रॅक्टिस कसं करायचं. माझे मौनाचे प्रयोग म्हणून पु ल देशपांडेंचा एक लेख आहे. ती म्हणाली, बायको म्हणते तुम्ही आणि मौनाची चेष्टा करताय तुम्ही, पाळून दाखवतो बघ. दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजते, दूधवाली आली असेल, घ्या तुम्ही दूध घ्या, आणि अर्धा शेर जास्त घ्या. तर आता ते म्हणते मी खुणा करून, का मौन ना, खुणा करून बोलतोय. तिने पायातली चप्पल काढली. मी जे सांगत होतो त्याचा तिला काय अर्थ लागत होता माहीत नाही. पायातली चप्पल काढली. ओ माई, मी तुम्हाला सांगतोय अर्धा शेर दूध, मग शाण्यासारखं बोला की. आणि माझं मौन पहिल्या प्रसंगात संपलं. माझे मौनाचे प्रयोग फार कठीण. आता दूध कसं दाखवलं असेल त्यांनी, असं ओढून. हे काय होतं, शेवया सुद्धा अशा करतात ना, शेवया. गंमत बघा, काय कळणार आहे. बऱ्याच गोष्टी कळत नाहीत, आणि आपण हो म्हणतो. आपण ग्रंथ वाचतो, कळलं नाही तरी पुढे जातो. कारण मला 6 दिवसात 4 दिवसात पारायण करायचं आहे. काय पारायणाचा ते उपयोग आहे? तुम्हाला एक सांगतो, आईन्स्टाईननी सांगितलेली गोष्ट आहे. त्याच्या एका व्याख्यानानंतर एक अत्यंत सुंदर 18-19 वर्षाची तरुणी वाट बघत बसते. मग सगळे जायची वाट बघते, आणि नंतर आईन्स्टाईनला म्हणते, आईन्स्टाईन म्हणतो मला काही विचारायचं का? हो विचारायचं आहे. तुमची ती रिलेटिव्हिटी थिअरी मला काही कळली नाही. तिला काय कळलं? रिलेटिव्हिटी थिअरीवरच लेक्चर होतं, तिला काय कळलं? तो म्हणाला मी किती सांगितलं तरी तुला कळणार नाही, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. ह्या लोकांकडे चांगल्या गोष्टी असतात. हां, तो काय म्हणतो की एकदा एक आंधळा माणूस जात होता, एका खांबाला आपटला. त्यांनी शेजाऱ्याला विचारलं, जाणाऱ्या येणाऱ्याला, तर हा काय आहे? खांब आहे. खांब म्हणजे काय? काय सांगणार आंधळ्याला? का म्हणजे असा उभा असा असतो ओंडका. ओंडका म्हणजे काय? हे झाड असतं. पूर्वी झाड म्हणजे काय? झाड म्हणजे हिरवं असतं. हिरवं म्हणजे काय? गवत असतं. गवत म्हणजे काय? गाय खाते ते. गाय म्हणजे काय? नाही, ती दूध देते ते. दूध म्हणजे काय? पांढरं असतं ते. म्हणजे काय? तुला आयुष्यात दिसणार नाही ते. आता कळलं मी कशाला आपटलो. काय कल्पना करा, असं आपल्याला ग्रंथ कळतात. तो आंधळा म्हणतो आता मला कळलं मी कशाला आपटलो ते. काय कळलं त्याला? गाय काय, हे काय, दूध काय, काळा रंग काय, जो तुला कधी दिसणार नाही आहे. आता मला कळलं. तशी तुला रिलेटिव्हिटी थिअरी कळेल माझी. तेव्हा मुकाट्याने जा, तो तुझी वाट बघतोय कॉफी क्लबमध्ये. तुम्हाला कसं कळलं? कारण मीच आहे ना तुझा बॉयफ्रेंड. नाही, अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला भेटेल. कारण तो खरंच माझी वाट बघत असेल. तो म्हटलं मी बॉयफ्रेंड नाही, मी तुझा गॉडफादर आहे. हां, मग हरकत नाही म्हणते ती.
मग हरकत नाही. गंमत बघा, या मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी म्हणून पुस्तक आहे. मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला एवढं शिकवून जातात. ही पुस्तकं सहज गुगलवर येतो, गुगलवर आहेत ही पुस्तकं. जाऊ दे, पुढे बघूया. नाना भूस नाना कण. भूस म्हणजे भुसा, कारण आता भूस म्हणजे कोकणीतल्या भुसाची वेळ झालेला. भूस बरे असं भूस मग करायचं ते वेळ आलेली आहे, पण तरी आता इथला भूस म्हणजे भुसा. हां, आणि कण आपण सूप घेतो, त्याच्यात कण ठेवतो आणि भुसा उडवून लावतो की नाही. आणि चाळणीमध्ये भुसा ठेवतो, कोंडा, आणि पिठाचा त्याग करतो की नाही. म्हणून दोघंजणं अगदी आयडेंटिकल कॅन्डिडेट असतात आणि प्रधानमंत्र्याची निवड करायची असते. सगळेजण म्हणतात दोघं सगळ्या बाबतीत सारखे आहेत, निवड कशी करायची, माझी आई करेल. आणि आईकडे, आई शिकलेली नाही काय वगैरे, जा तिच्याकडे पाठवतात. आई तिच्या पद्धतीने परीक्षा घेते, एकाच्या हातात चाळण देते आणि एकाच्या हातात सूप देते. आणि म्हणाले एवढंच दिलं आहे आम्हाला, त्यातून काय प्रधानमंत्री ज्याची आई होती तो समजला, ज्याच्याकडे सूप आहे त्याची नेमणूक करा, कारण तो चांगल्या लोकांना जवळ ठेवणार आहे दाण्यांना आणि भुसा उडवून लावणार आहे. चाळणीवाल्याला नको, कारण तो कोंडान दगड आपल्याकडे ठेवणार आहे आणि पिठाचा त्याग करणार आहे. ही सांगायची पद्धत आहे, सुंदर पद्धत आहे. ठीक आहे. नाना भूस आणि कण एकची म्हणणे अप्रमाण. म्हणजे सगळं कोंडा मांडा सगळं एक, तसं नसतं. आता खाली दगड आला तर तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. आणि म्हणून ते कचकच कचकच वाजायला लागली तर काय वाटतं बघा. म्हणून नाना भूस आणि कण एकची म्हणणे अप्रमाण. रस चोवडिया म्हणजे चोयट्या. कोण शहाणा सेवी. चोयट्या माहीत आहेत तुम्हाला. चोयट्या म्हणजे मराठीतला खास शब्द आहे, त्याला कोकणीत काय म्हणतात मला माहीत नाही. ऊस खाल्ल्यानंतर आपण ऊसाचा सगळा रस आपण चरकात घालतो, त्याला चिपाड म्हणतात. पण मी जो रस खातो त्याला आपण खाल्ल्यानंतर जे उरतं त्याला चोयट्या म्हणतात. हे कर्माची गती गहन आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. भूक लागलेली असली तरी लक्षात ठेवा, कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक साधू खूप चालत येतो आणि दमतो, म्हणतो या गावात विश्रांती घ्यावी. पाय चालून चालून सुजलेले आहेत. तो म्हणतो हे वड आहे, त्याला पेड आहे, पार झोपूया तिथे. त्याला लगेच झोप लागते. पण नंतर काय करतात लोक, एक येतात त्यातला म्हणतो पाय सुजलेत, बिचारा चालून चालून आलेला आहे, म्हणून तो त्याला तेल लावतो आणि मसाज करतो. साधूला त्यावेळेला बरं वाटतं, मसाज करतो. नंतर आपण हुमलो म्हणतो ना, तांबड्या मुंग्या, मुंगळे चावणारे, ते शेजारचे तेलाच्या वासाने ते येतात आणि ते आल्यानंतर ते एवढे चावायला लागतात. म्हणतात कोणता दुष्ट माणूस होता, काय लावून गेला माझ्या पायाला, ज्यांनी सेवा केली. म्हणतात तो असे पाय करत असताना मुलं जात असतात ऊस खात आणि ते ऊसाचे खाल्लेले चोयटे त्याच्या अंगावर टाकतात चेष्टा म्हणून. तर तो ऊसाचे चोयटे टाकल्याने सगळ्या मुंग्या तिकडे जातात. म्हणतो काय देव माणसं होती, कल्पना करा. ह्याना तो देव माणूस म्हणतो, कळतंय ना. हां ती एवढी तल्लीन झालेली आहे ऐकताना म्हणून. तर गंमत बघा की ज्या वेळेला चोयट्या आपण टाकतो त्यावेळेला आपण देव माणूस, कारण मुंग्या सगळ्या तिकडे गेल्या. आणि ज्या वेळेला तेल लावतो त्यावेळेला आपण राक्षस माणूस. म्हणून कर्माची गती गहन आहे. मी याला मदत करतो म्हटल्यानंतर त्या मदतीनं तो उधळ्या बनेल, वाईट होईल त्याचं. त्याला मी त्रास दिला तर कदाचित तो सुधारेल. म्हणून कर्माची गती गहन आहे. एकच काम होतं रामशास्त्री प्रभूने, पुढे न्यायशास्त्री झाले आणि ते खेड्याचे, म्हणजे ज्याला आपण सातारच्या जवळ ते गाव आहे तिथे ते राहायचे. शिकण्यासाठी पेशव्यांकडे आले, कारण पेशव्यांकडे असे मुलं शिकायला असायचे. मग ह्याला काम काय दिलं होतं, पेशवे जेवल्यानंतर त्यांच्या हातावर पाणी घालायचं, ते हात धुतील त्यावेळेला, आणि नंतर तू जेवायचंस. मग आधी पेशव्यांची पंगत नंतर तुमची. तर करत असताना पेशव्यांच्या अशात बिगबाई होती. बिगबाई, बिग म्हणजे मोती, मोती कानात वगैरे होते. आणि ती कानातली मोती हल्ल्यानंतर त्याच्या डोळ्यात सूर्याच्या किरणाचं रिफ्लेक्शनमुळे त्यांनी डोळे मिटले. ते लहान पोर शाळेतलं, आणि ते झाल्यानंतर हाताची धार चुकली तर लगेच त्यांनी ठोबाळीत मारली. त्याने म्हणाले की साधं हातावर पाणी घालता येत नाही, चालतं हो. त्यावेळेला त्यांनी तिथेच तांब्या ठेवला. एक दिवस परत येईन त्यावेळेला पेशव्यांना मी शासन करेन, पेशव्यांना. आणि मग तो राघोबा वगैरे देहांत प्रायश्चित्त वगैरे तुम्हाला माहीत आहे ना. मग पुढे ते पेशव्यांचेच जज म्हणजे न्यायाधीश म्हणून आले. ते निघून गेले काशीला, सगळं न्यायशास्त्र शिकले, सगळं शिकले आणि जज होऊनच परत आले न्यायाधीश.
आणि पेशव्याने त्यांना नेमलं आणि त्या पेशव्यांना त्यांनी शिक्षा दिली की तुम्ही ह्याला धरायला पाहिजे होतं, ते तुम्ही त्याला मारलंत म्हणून. बघा, म्हणजे त्यांनी त्याला मारलं, तुला तेवढंसुद्धा घालता येत नाही म्हणून अपमान केला, त्याचं बरं झालं की नाही. पण कुठलं कर्म दुसऱ्या माणसाचं कल्याण करेल हे मी सांगू शकत नाही. म्हणतात कर्मणा गहनो गती, कर्माची गती गहन आहे, तुम्हाला सांगू कळणार नाही. त्यापेक्षा माझ्या गुरुनी मला सांगितलं आहे की माझं चांगल्यासाठी असेल, हिताचंच असेल ते म्हणून मी करतो. दुसऱ्याला सांगत बसू नका, प्रिस्क्राईब करू नका. आपल्याला घाई असते म्हणून प्रिस्क्राईब करण्याची. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. हा सुंदर ओवी आहे. तत्वे तत्व सर्व शोधावे. तत्वच महत्त्वाचं असतं. आम्ही नेहमीच सांगतो ना, हे सगळं झालं पण शेवटी काय, प्रार्थनेच्या शेवटी, श्लोकाच्या शेवटी जे सांगितले असते, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा राघवाचा पंथही अनंत आहे आणि स्वतः राघवही अनंत आहे आणि माझं जीवन तर शांत आहे, कधीतरी मी मरणारच आहे. मग अनंत राघवाचा पंथ मी कसा चालून जाणार आहे. म्हणून लगेच पुढे मना सज्जना भक्तिपंथेची जावे. तो पंथ जो राघवाचा आहे ना, तो ज्ञानाचाही पंथ आहे, तो तर्काचा कुतर्काचा पंथ आहे. पण तू भक्तिपंथाने जा ना, म्हणजे बघ तुझ्याच आयुष्यात तू रामापर्यंत पोचशील, रामच तुझ्याकडे चालत येईल. म्हणून तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्य प्रवेशावे. महावाक्य प्रत्येक वेदातली आहेत. आपण उदाहरणार्थ म्हणतो अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असी सर्वम खलु इदम ब्रह्म अयमात्मा ब्रह्म. ही सगळी महावाक्य आहेत वेदातली आणि त्याच्यावर आयुष्यभर चिंतन करायचं असतं. म्हणून महावाक्य प्रवेशावे, त्या वाक्याच्या चिंतनात प्रवेश करा. आणि चिंतन म्हणजे काय असतं ना, त्याचा अनुभव घेऊन बघा. एकदा सगळं सोडा आणि एक विचार घ्या आणि त्या विचारावर चिंतन करता करता दुसरीकडे आलं, मनाला परत त्या विचारावर आणा, परत त्या विचारावर आणा. तो विचार तुमच्याशी बोलायला लागेल आणि मग आपल्याला वाटेल चिंतनाची काय गंमत आहे नाही. आणि चिंतन करायला लागलं की चिंता जाते. कारण एकेच ठिकाणी जसं एका म्यानात दोन तलवारी मावत नाहीत, तसं चिंता आणि चिंतन एकीकडे राहतच नाही. दोन्हीतलं क्रियापद एकच आहे. चिंतेमध्ये सुद्धा चिंतणे हेच क्रियापद आहे, चिंतनमध्ये सुद्धा चिंतणे हेच क्रियापद आहे. पण चिंता म्हणली की नकारात्मक असते. चिंतन आपण पॉझिटिव्ह करू शकतो, निगेटिव्ह करू शकतो. आपण पॉझिटिव्ह करणं ही दिवाळी आहे आणि निगेटिव्ह करणं ही होळी आहे. पण निगेटिव्ह होळीत जाळल्यामुळे तीही पॉझिटिव्हच आहे. आपला कुठलाही सण निगेटिव्ह नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्ये प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे समाधान. भक्तीच्या समासात बघितले आत्मनिवेदन म्हणजे देवा मी कोण आहे मला समजून सांग रे. मग देव म्हणतो तू देह नाहीस, तिथून सुरुवात करतो आणि तू आत्मा आहेस. आपण म्हणतो ना चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हा मला माझा लागलेला शोध आहे. आणि तत्वमसी, अरे तो चिदानंद सच्चिदानंद तूच आहेस, हे लक्षात घे. आता उत्तम पुरुष, आता हे समास आहेत ना, हे आत्ता जे करंट सांगितलं आहे ना त्याच्याबरोबर विरुद्ध उत्तम पुरुष आहे. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारिजे. आपण म्हणतो वस्त्रे अलंकारे शृंगारे शरीर, पण चिंतने मनने शृंगारे अंतर. अंतरंग तुम्हाला शृंगार, ज्याला इंटेरियर डेकोरेशन म्हणतो आपण. अंतरंगसुद्धा संतांचं अंतरंग किती छान असतं. ज्ञानेश्वरांचं अंतरंग कल्पना करा बरं, किती सुंदर असेल. म्हणून त्यातून आता विश्वात्मके देवेसारखी प्रार्थना निघाली. सुंदर अंतरंग आहे. आपण काय करतो, वस्त्र शरीर शृंगारतो. आणि आता शरीर आणि वस्त्र म्हणजे शरीर शृंगारायला कुठल्याही मॉलमध्ये जा, किती पर्याय आहे तो. 2 कान, पण पूर्वी जत्रेत जास्तीत जास्त 20 ऑप्शन्स असायचे. आता 20,000 ऑप्शन्स तुम्हाला मोबाईलवर दाखवतं. हे बरं दिसतंय का, हे बरं दिसतंय का, बघा तुमच्या कानाला. आणि आता इतकं सिम्युलेशन झालेलं आहे की तुमचं माप घेऊन ते तुम्हाला कमीज.com सहज सांगून ठेवतो. बघा तुमचं माप घेतात ॲक्च्युअली आणि त्याप्रमाणे शिवून पाठवतात तुम्हाला. बऱ्यापैकी स्वस्त पडतं, हेही मी तुम्हाला सांगतो. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, वस्त्राने आणि भूषणाने म्हणजे दागिन्याने. विवेके विचारे राजकारणे. आता समर्थांचं राजकारण शेवटी येणार आहेत समाजके. राजकारण म्हणजे राज्यकारण आहे, राजाकारण आहे. सध्याचं पॉलिटिक्स नाही आहे ते.
त्यांनी राजकारणाची व्याख्या नाना समुदाये नाना मंडळे चालवावी कुठे हिताच्या दिशेने. आता आपला हा समुदाय आहे की नाही आणि आपण हिताचीच गोष्ट बोलतो की नाही हे लक्षात ठेवा. त्याला राजकारण म्हणलेलं आहे. हे तो पॉलिटिक्स करतो सगळ्यांना सांगतो वांतेला त्यामुळं वांतेला येणं हे जर पॉलिटिक्स असेल चांगलं आहे की पॉलिटिक्स ते वाईट काय त्याच्यात. या पॉलिटिक्सपासून दूर या हेच सांगणं आहे. पण नाना मंडळे चालवी नाना समुदाय हलवी आणि त्याच्यासाठी जो चातुर्य म्हणजे बुद्धी वापरतो तो खरा राजकारणी. म्हणून म्हणायचं राजा कसा असावा कै पक्षी म्हणजे कैवार घेणारा परमार्थी. शिवाजीचं उदाहरण सांगा आणि रामदासांचे श्लोक आहेत की राजा कसा असावा कै पक्षी परमार्थी परमार्थाची बाजू घेणारा राजा असला पाहिजे. मग त्या राजासाठी तुम्ही कराल ते राज्यकारण. राज्यकारण म्हणजे राजकारण. राज्यासाठी आपण राजकारण करतो सध्या किती घाण. प्रत्येक याला विरोधच करायचा. सरकार जो निर्णय घेईल त्याला विरोधच करायचा. हे देशद्रोह आहे तो. नुसतं राजकारण नाही देशद्रोह. हळूहळू बघा काय होतं ते. म्हणून शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. सुंदर मेकअप करून जातात. बघण्याचा कार्यक्रम जो असतो किंवा हल्ली वधूवर सूचक मंडळ ते मेळावा भरवतात. असे मेळावे आता पुण्याच्या काही संस्था जगभर भरतात आणि त्याच्यात बोला तुम्ही एकमेकाशी आणि तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर वर्णन येतं. तुला कुठला अनुरूप वाटतो. अनुरूप हे विवाह मंडळाचं नावच आहे. कुठला अनुरूप वाटतो हा असे 2-3 तू शॉर्टलिस्ट कर. तुला कुठली वाटते 2-3 शॉर्टलिस्ट कर आणि नंतर त्यांना भेटायची संधी देतात. त्यांचे आईवडील आलेलेच असतात. त्यांना तिकडे जेवण वगैरे सुंदर चाललेलं असतं. काय वाईट आहे कारण तुमच्याकडून आम्ही हजारो रुपये घेतलेलेच आहेत. आपणच आपल्या पैशांनी खात असतो. पण काय सुंदर व्यवस्था ठेवली हो. मला डायबेटीस आहे कळल्यानंतर शुगर फ्री शुगरकेन ज्यूस दिला. गंमत आहे काय सगळीच गंमत हो ही सगळी. म्हणून अनुरूप हां मारा गप्पा. त्याला एवढी सुंदर दिसते पण मूर्ख आहे. हा एवढा हँडसम दिसतो बुद्धू आहे. आपल्याला तो विनोद माहीत असेल. अत्यंत नाटक आवडल्यामुळे एक नटी बर्नॉटकडे जाते जो कुरूप असतो. ती म्हणते आपण लग्न करूया कारण आपली मुलं जर माझ्यासारखी सुंदर आणि तुमच्यासारखी बुद्धिमान झाली तर. तो म्हणतो पण उलटं झालं तर. खरंच आहे ना. माझ्यासारखी रूपाला आणि तुझ्यासारखी बुद्धीला जर झाली तर काय उपयोग आहे. काय गॅरंटी आहे की तुझ्यासारखी सुंदर आणि माझ्यासारखी बुद्धिमान नाही. आपण या जन्मात नको लग्न करायला. खरंच आहे ते. बाहेरच्या ह्याच्यावर तुम्ही काय भूलता. आणि बाहेर तर पूर्वी फसवच होतं पण आता मेकअप काय प्लास्टिक सर्जरी काय बापरे. मी तुम्हाला फक्त उदाहरणं सांगत नाही वेळ जाईल म्हणून. पण प्लास्टिक सर्जरी म्हणजे विश्वकर्म्याचं काम आहे. किती नट्यांची नाकं बदलली बघा ना. किती डोळ्यांचे कलर्स बदलले. किती नट्या आल्या तेव्हा काय होत्या आणि आता कशा झाल्या. हे सगळं प्लास्टिक सर्जरी आहे. निरनिराळ्या प्रकारची इंजेक्शन्स आहेत. आणि जर इतकी करून आता मी म्हातारी दिसते म्हटल्यानंतर आत्महत्या करतात. कितीतरी गोळ्या घेतात झोपेच्या. आपल्याकडे कमी आहे. हॉलिवूडमध्ये ते प्रमाण जास्त आहे. भरपूर पैसे मिळतात. एकदम थांबलीच तू की कुणीच विचारत नाही. नो फॅन मेल नो मोबाईल कॉल्स काहीच येत नाही. आणि त्यांना ते एकटे पण एवढं अवघड जातं की वेड्या होतात. आपल्याकडे तेवढ्या होत नाही कारण कुठे ना कुठेतरी त्यांना अध्यात्माचं कुठला गुरु असतो. कुठल्या तरी आश्रमात जातात आणि नटी म्हणून चांगलं चाललेलं असतानाच गुरु करतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचं चालतं फार छान चालतं असंही नाही. त्यांनाही वेळाचे झटके येतात. परंतु हे फार महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे आणखी न केले सज्ज पण अंतरी नसता चातुर्य. चातुर्य म्हणजे हुशारी आणि हुशारी म्हणजे स्मार्टनेस नाही लक्षात ठेवा. इंटेलिजन्स हुशारी. तर काय होतं कदापि शोभा न पावे. म्लेंच दुर्जन उदंड. म्लेंच म्हणजे असंस्कृत. असंस्कृत संस्कारच नाहीत कुठले. दुर्जन वाईट आहे. उद्दंड म्हणजे उन्मत्त किंवा उद्धट आहे. उद्दंड. भवता दिसाचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे. आपल्याला किती निरनिराळ्या प्रकारे जाळ्यात ओढलं जातं. तुमचा मॉल चालतो कसो 2 रुपये किलो साखर आणि 1 रुपये किलो बटाटे घेऊन कसा चालतो माल. आमच्या मुलांनी प्रश्न विचारला. म्हटलं तुम्ही जाऊन विचारा इंटरव्ह्यूला वेळ घ्या त्याची. त्याने आम्हाला एका शनिवारी या म्हणून सांगितलं.
शनिवारी म्हणाला तुम्ही फक्त इथे बसा, मला वरची बाजू दिली आणि इथे फक्त बसा. येतो काढतो, काही नाही, 2-4 पदार्थ बायकोनी सांगितलेले असतात जे खूप स्वस्त असतात. तेल, हेच ना, तेल, कांदे, बटाटे हे सगळे असतात. तो घ्यायला लागतो. पहिल्यांदा इतक्यात त्याला काउंटर नंबर 8वर एका पावडरच्या डब्यावर 2 पावडर डबे फ्री. बटाटे काय नंतर घेऊया. हा गेला काउंटर नंबर 8. ते करता एका पेस्टबरोबर 2 ब्रश फ्री वडिलांसाठी आणि मुलासाठी. हा काउंटरमध्ये घेतलं, 13 नंबरच्या काउंटरला गेला आणि शेवटी बटाटे आणायला या कांद्याकडे पैसे उरले नाहीत. बघा, तो परत येईल. परत आमच्या अनाऊन्समेंट चालूच असतात. काउंटर नंबर 11 फ्री. तुमचा जर नंबर लागला तर तुम्ही जे काही खरेदी केलेलं आहे ते फ्री. हा तिकडे लावला. बघा तुम्ही, म्हणून आमचं चालतो. बटाटे घेऊन फक्त गेला, त्याला आम्ही सलाम करतो. आम्ही सलाम करतो, मनातल्या मनात मी नमस्कार करतो. ही इज अ ब्रेव्ह मॅन. ब्रेव्ह मॅन का? बायकोनी सांगितलं होतं 3री वस्तू आणली, टंगडं मोडीन, म्हणून हा ब्रेव्ह आहे. तेव्हा बायको मजेदारच आहे. 3री वस्तू आणायची नाही. बटाटे स्वस्त आहेत, कांदे स्वस्त आहेत, 3री आणायची नाही, पैसे असले तरी. हे गंमत आहे. असं सगळा व्यवहार आहे आणि ह्याला माया म्हणलेलं आहे. ही सगळी माया आहे. बघा, मुलांचे बहुता दिसाचे माजले किती आजूबाजूला फसवणारे लोक आहेत, असंस्कृत लोक आहेत, दुर्जन लोक आहेत, उद्धट लोक आहेत. त्यांच्यापासून वाचायचं जर असेल तर गुरुचा अनुग्रह आणि साधना, नाम आणि महाराज याशिवाय काही वाचवणार नाही आहेत आपल्याला. या करणे अखंड सावधान असावे. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. त्याचा केला अंगीकारू नाही, तेणे केला. महाराजांनी जर माझा स्वीकार केला, आणि आपल्यापैकी सगळ्यांचा स्वीकार महाराजांनी केलेला आहे. कुणाचा जास्त केला आहे, कुणाचा कमी केला असेल, पर्सेंटेज वाईज बोलायचं असेल, कुणाचा 80% केला आहे, कुणाचा 20% केला आहे, पण सगळ्यांचा स्वीकार महाराजांनी केलेला आहे. मग घाबरायचं कशाला? काही नाही, महाराज 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 म्हणून टाका उडी, काही घडेल. एकाने मी करतोच आत्महत्या म्हणून खिडकीतून उडी मारली त्या नवऱ्याने, आणि खालून गाड्यांचा ट्रक जात होता, मस्जिद बसला आणि ही खाली बघते, अजून कसे मेले नाहीत, दिसतच नाही कुठे गेले. हा मस्त पैकी आपल्या पायाचा अंगठा तोंडात, कृष्णाचा अवतारच. कल्पना करा, काही गडे म्हणजे देवतारी त्याला कोण मारी म्हणतात ना, हे असतं. म्हणून मी मरणार म्हणून मरत नाही, जगणार म्हणून जगत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे लक्षात घ्या, सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरळा जाणे. मग त्याचं काय भाग्य असेल हे समजायला सुद्धा क्वचित फार थोड्या लोकांना कळतं. महाराजांचं भाग्य काय हो? लंगोटी घालून लाखो रुपयांचे व्यवहार त्यांनी केले. त्यांचे 2च व्यवहार तुम्हाला सांगतो की म्हणाले, पहाटे उठून पुरुष उठण्यापूर्वी बायकांना आंघोळ करावी लागते माणगंगा नदीवर. तर ते म्हणाले त्यामुळे काय होतं, बायका उठतात वगैरे करतात, त्यामुळे त्या पोचू शकत नाही. कशाला? काकड आरतीला. 4:45ला काकड आरती ना, मग त्यामुळे 3ला त्यांना आंघोळ करावी लागेल, कारण 4ला पुरुष जाणार आंघोळीला. हा आपल्या माय आणि म्हणजे बहीण, आई आणि बहिणीचे त्रास वाचावेत म्हणून महाराजांनी पंपानं पाणी टाकीत भरून प्रत्येकाच्या घरात नळ दिला. आता लाज नाही ना, पाहिजे त्यावेळेला आंघोळ करा ना. त्यावेळेला लोक कसे बसे शेजारती पोचायला लागले. दिवसभर आलेच नाहीत. आता काय 11 वाजता आंघोळ करू की, घरातच नळ आहे. पूर्वी 3 वाजता आंघोळ करून ज्या काकड आरतीला पोचत होत्या, आता घरातच नळ आहे. आता काय केव्हाही आंघोळ करता येते. बघा, महाराजांनी सगळे डिस्कनेक्ट करून टाकलं, पंप वगैरे देऊन टाकले. कुणाला केलं ना महाराजांनी, त्याच्यासाठी खर्च नाही काला. महाराज म्हणाले आपण साखर करूया. ऊसाचे कितीतरी त्यांचे भक्तच होते, ज्यांची ऊसाची शेतं होती, त्यांनी ऊसाची साखर वगैरे तयार केली. साखर ती हे करण्यासाठी म्हणून कालच ऐकलं, आता नवीन येईल तुमच्या व्हॉट्सॲपवर, की शुगर ही नॉनव्हेज आहे साखर. कारण शुगर खांडसरी आपण म्हणतो ना, जॉगरी म्हणतो, ती कशी असते, तांबडसर असते ना, रसासारखा रंग असतो. ते करण्यासाठी जी पावडर किंवा प्रोसेसेस वापरतात ती जनावरांच्या हाडांपासून केलेली असतात. म्हणून महाराजांनी साखर केली, ती पांढरी केली नाही. हाडं कशीला जनावरांची वापरतील लोक. पहिल्यांदा महाराजांचा प्रसाद म्हणून घेतली हो, नंतर नवरा म्हणाला हे नाही, पांढरी साखर आण तुझ्यासारखी. कल्पना करा. त्यामुळे काय झालं, महाराजांनी मग बंद केला. म्हणजे केवढे काहिली आणल्या होत्या, महाराजांनी देऊन टाकल्या. ते साखर वगैरे तयार करण्यासाठी यंत्र आणलं, देऊन टाकलं.
पण महाराजांनी म्हणाले, मी एकाही स्पर्शाचा अंगाला स्पर्श होऊ दिला नाही, पण माझ्या माध्यमातून रामानं लाखांचे व्यवहार घडवले. महाराजांचं वाक्य आहे. आता बघा, सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरडा जाणे. न्याय, नीती, विवेक, विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षेणे परांतर देणे ईश्वराचे. परांतर म्हणजे दुसऱ्याचं अंतरंग मन. दुसऱ्याचं मन कशावरून? स्वतःवरून दुसऱ्याशी परीक्षित जावे. साधं उत्तर आहे. त्यांनी सांगितलं, आपण असं चिमोटा घेतला, त्याने जीव कासावीस झाला. दुसऱ्याला कशाला घेता? तुम्ही घेतला तर कासावी तो थोबाडीत मारेल तुमच्या. आपणावरूनही दुसऱ्याचं परीक्षित जावे. बरे बोलल्या बरे वाटे, वाईट बोलल्या वाईट वाटे. मग दुसऱ्याशी कर्कशते बोलावे काय निमित्त सांगा बरं. म्हणजे मला लोकांनी माझी स्तुती केल्यावर बरं वाटतं, ते गुण माझ्यात असोत नसोत बरं वाटतं, मी लोकांची स्तुती करेन ना. तुम्ही जर गेलात, जो एको पॉईंट म्हणून असतो ना महाबळेश्वर वरक्या ठिकाणी, ओहो हो म्हटल्यानंतर तो ओहो हो म्हणतो, अरे म्हटल्यानंतर तो अरेच म्हणतो, अहो अहो. कल्पना करा, तू बोलशील तसे प्रतिध्वनी येणार आहेत ना. तू का कर्कश बोलतोस, तू का खोटं बोलतोस, तू का लोकांच्या मनाला दुखवतोस, हे सांगितलेलं आहे. बघा, न्यायनीती, विवेक, विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षेणे परांतर, हे देणे ईश्वराचे. महायज्ञ सावधपणे, समयी धारिष्ट करणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे. गंमत बघा, ही रामदासांचं आत्मचरित्र आहे. त्यांनी काय बघा, महायज्ञ सावधपणे, ते सावध राहिले. अजूनही आपण अंबोलीच्या वगैरे कुठल्याही घाटातून जाताना खाली, पण त्या याच्यातून चालत होते समर्थ. 300 वर्षापूर्वी हाच भाग की त्यांचा, सातारा, कोल्हापूर याच भागात ते फिरत होते. आज दिवसा आपल्याला फिरायला भीती वाटेल, त्यावेळेला काही ठीक असं फॉरेस्ट असेल, घनदाट अरण्य असेल, आणि काही निरनिराळे विषारी प्राणी. महाराज तर 11व्या वर्षी गेले होते नैमिषारण्यात. काय अरण्य असेल ते, ती माणसंच निराळे असतात. देणे ईश्वराचे, ते ईश्वर आपल्याला देतो. ती माणसं आपल्यासाठी महाराजांना दिलं. आपण महाराजांचं ऐकायला नको का? हे देणे ईश्वराचे आहे. तर पुढे, यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे. सगळंच लक्षात ठेवा. यश, कीर्ती, प्रताप, महिमा म्हणजे मोठेपणा, उत्तम गुण, याची सीमा नाही, दुसरी उपमा नाही. असा जर माणूस असेल तर ते देणे ईश्वराचे. असा जर नेता असेल, असे जर तुमचे वडील असतील किंवा संस्थांचे प्रमुख असतील, असे म्हणजे कसे? यश आहे, कीर्ती आहे, प्रताप म्हणजे पराक्रम आहे, महिमा म्हणजे मोठेपणा आहे, उत्तम गुण इतके की त्याची सीमा नाही आहे, त्यांना दुसरी उपमा देता येणार नाही आहे. देणे ईश्वराचे. गडगड त्यांना आकाश, देणे ईश्वराचे, ते मात्र नक्कीच. धर्मस्था, हे शेवटची प्रसिद्ध ओळ आहे. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले आहे तर पुढे होणार, देणे ईश्वराचे. संत परंपरा संपली असं म्हणू नका. निरनिराळ्या माध्यमातून एखादा रामदेव येतो, त्याला आस्था नावाचा चॅनल मिळतो, लाखो कोट्यवधी लोकांकडून तो योगा करायला लावतो की नाही. मी तर म्हणतो, रामदेवांनी गोयकारांच्या बाबतीत केलेली क्रांती कुठली? योग शिकवणं पुस्तकात होते, योगाच्या सीडीज रामदेव बाबांच्या पूर्वी होत्या, अनेकांनी सांगितलं होतं. पण 5ला उठून 5:45पर्यंत मला माहीत असलेले काही हजार कुटुंब 5 ते 5:45, सकाळी 5ला आपल्या गोयकारानं उठणं, केवढी क्रांती आहे हो. मरू दे म्हणून आपण 5चा गजरही बंद करतो, घड्याळ मोडतो, पण त्या माणसाने सुरू केलं. घराच्या घरं उठायला लागले. 5 ते 5:45 त्यांनी 45 मिनिटांचाच तो डोस दिलेला आहे उपासनेचा. विचार करूया आपण. हे धर्मस्थापनेचे नर, ईश्वराचे अवतार, झाले आहे तर पुढे होणारं. माध्यम निराळे, त्यांना माध्यम TV मिळाला. लोक म्हणतो त्यांना आस्था चॅनल मिळाला म्हणून. अरे पण त्यांची जी आस्था होती योगावरची, आस्था नाव आहे चॅनलचं, माध्यम आहे. पण खरं त्यांच्या माध्यमातून म्हणजे रामदेव बाबांच्या माध्यमातून. उदाहरण दिलं फक्त एक. सकळ गुणामध्ये सारं, तजवीजा, विवेक, विचार. तजवीज म्हणजे व्यवस्था. म्हणजे एकदम वांत्याला आली तर 10-12 माणसं येतात, म्हणजे दुपारी 12 वाजता येतात आणि यांनी 40 जणांचा जर भात केला असेल, शीत जरा जास्त लागतं, लवकर संपतं. आमटी काय वाढवण्यासाठी नळ असतो, एकदम भात कसा वाढवणार, म्हणून दर अर्ध्या तासांनी येऊन ती माणसं असं बघून जातात. मला माहीत असतं की ते माझ्याकडे बघत नाहीत, माणसं डोकी मोजतायत.
बरोबर. आणि तरीसुद्धा ऐनवेळी जर आली तर त्यांना वेळ मिळावा म्हणून 15 मिनटं प्रवचन वाढवावं लागतं. हे लक्षात ठेवा. हे सगळे सिक्रेट्स तुम्हाला. म्हणून वांतेचं प्रवचन कधीच 1.5 तासात संपत नाही. कारण तुम्हाला कुठे तुमच्या पाठी असतात तिकडे, आमची पोटं असतात. त्यामुळे काय आम्हाला व्यवस्थित दिसतं आणि त्याप्रमाणे करावं लागतं. सकळ गुणामध्ये तजवीज ही तजवीज आहे. आता येणार आहे शेवटचा महिना डिसेंबरचा, तर आधीच तजवीज करायला पाहिजे. म्हणजे लोकांनी सांगितलं तांदूळ आणू का, नको रे बाबा इतकं साठलेलं आहे, मग काय आणू तुम्ही सांगा. हे बरोबर आहे. भाजी म्हणजे सगळी तीच भाजी आणतात. नका विचारा फोन करून की काय पाहिजे, मग ते सांगतील. तजवीज करायला पाहिजे. समर्थांचा आवडता शब्द आहे. कल्पना करा रामनवमीचा उत्सव असायचा आणि 10,000 हजार लोक साफळला जमायचे त्या काळात 350 वर्षापूर्वी. मग त्यांना जेवण, त्यांची विश्रांती, त्यांना पाणी, तेवढी तजवीज करावी लागत असेल. म्हणून 2-2 महिने आधी, कारण धान्य निवडावं लागायचं ना. आणि शिवबाकडून यायचं, काय यायचं ते धान्य यायचं. मग ते तांदूळ निवडावे लागायचे, ते ज्वारी निवडावी लागायची. नाही त्याचं पीठ नको का करायला, घरोघरी 2 किलो 3 किलो त्यावेळेला शेर होते, द्यावे लागायचे. मग ते दळून भाकऱ्या नकोत का भाजायला, एकत्र येऊन भाकऱ्या वाजल्यानंतर एकमेकाच्या पाठीत आपटते. त्याच्यापेक्षा घरी करा आणि आणून द्या. तुम्ही 100 भाकऱ्या, तुम्ही 50 भाकऱ्या. ही तजवीज समर्थ करायचे. आणि फाल्गुन अमावस्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, पाडव्याचा आदला दिवस रात्री एकाच्या कानात सांगायचे कुठे, आणि त्या अंधारात गडप व्हायचे. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. हे समर्थ का करत होते? बॅड मॅनर्स नाहीत का? त्यांना पाहिला लोक येणार, अरे हाच धोका आहे. सगळेजण रामदासानं दर्शन करतील, कारण रामदास दिसत आहेत, जिवंत आहेत, रामाला विसरतील. मग रामासाठी रामाने सांगितले म्हणून हा रामदास निघाला आदल्या दिवशी. आणि वरून तजवीज केलेली आहे. तरी काही अडचण पडली, मी जवळच्या डोंगरावर आहे, तिथून मला दिसतं. रात्री विशेषतः सगळीकडे दिवे वगैरे लावले, मशाली पेटवल्या, ते माझ्या लक्षात येतं. रात्री जर मशाली पेटल्या नाहीत तर काय झालं असेल, हा का अंधार आहे, काही बरं वाईट झालं नाही ना. म्हणून मी जवळ येतो, विश्वासातल्या माणसाला पाठवतो. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जेणे पाविजे जडणे, पाविजे म्हणजे जेणे पाविजे पहिलं पार अरत्र परत्रीचा. अरत्र म्हणजे हा जन्म, हे जग, आणि परत्र म्हणजे ते जग. एक इंग्लिशमधलं वाक्य आहे, ते मी मराठीत करून सांगतो की या जगात मला 2च माणसांबरोबर चांगलं राहायला पाहिजे. एक म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि दुसरं म्हणजे सप्रे सर. मी माझ्याबद्दल बोलतो आहे, कारण सप्रे सरांबद्दल बरोबर मला या जगात राहायचं आहे, महाराजांबरोबर त्या जगात राहायचं आहे. म्हणजे आत्ता मी माझ्याशी तरी मैत्री केली पाहिजे की नाही. मी माझा शत्रू झालो म्हणजे व्यसनं केली, कॅझिनोमध्ये गेलो, संसार उधळला, शत्रू झालो. आणि त्या बायकोचे मुलांचे काय असे किती संसार त्या कॅझिनोमुळे उधळले गेलेले आहेत. आणि आता पाण्यातच कॅझिनो हे गेलं बरं का. तुमच्या घराशेजारी चांगला प्लॉट आहे रिकामा म्हणून घर घेतलं, तिथे कॅझिनो होतो. कारण हॉटेल झालं की कॅझिनो 7 स्टार्स आहे. 5 स्टार्स आपल्याला माहीत होते, तिथे स्विमिंग पूल पाहिजे, तिथे रिक्रिएशन रूम पाहिजे, तिथे लायब्ररी पाहिजे, तिथे फार्मसी, असे स्टार्स ते. आणि स्टार्स एवढे झेंडे. आता 6वा स्टार कॅझिनो, 7-7 स्टार्सची हॉटेल. बघा तुम्ही, म्हणजे आपल्या घराशेजारी कॅझिनो आलेलं. आमच्या घराशेजारी आलं तर काय करायचं, एकाने विचारलं, जायचं नाही आहे ना कॅझिनो, काय करू, केवढ्या रांगा, आपल्यालाच आता पार्किंगला जागा मिळणार नाही. म्हणलं गाडी घेऊ नका. मी तुम्हाला माझ्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे, काही दिवसांनी अशी वेळ येईल की आपल्याला आपल्या गॅरेजमध्ये जावं लागेल, गाडीत बसल्याचा आनंद घ्यावा लागेल, गाडी रेज करावी लागेल आणि बाहेर येऊन रिक्षानी किंवा बसनी ऑफिसला जावं लागेल. पण माझी गाडी आहे, मी ती रोज चालवतो, हे रेस करतो, काय आणतो, ही गंमत. इतकी पाळी येणार आहे आपल्याला, मजा बघा तुम्ही. आणि त्यामुळे काय, आता जनस्वभाव निरूपण आपण वाचूया, कारण हे सोपं आहे. नंतर अंतर्देव 8, 9, 10 हे जरा अवघड आहे, सोपं आहे. सगळं जेवण आलेलं आहे ना, हां बस लवकर. जनाचा लालची स्वभाव, याला काही स्पष्टीकरण पाहिजे का? डोळे मिटून आत बघूया. जनाचा लालची स्वभाव. आरंभीचं म्हणती देव म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. देव म्हणजे देव, हे देव ते देव, ते देव ते देव, म्हणून तो देव. आणि मला काही नको म्हणून मी देतो, तो खरा देव
प्रल्हादाचा. नाहीतर हे देव ते देव, बायको दिलीस पण आता हे देव रे मुलं, हे आता ते देव रे मुलं, नाही हे संपतच नाही. ह्याला आपण म्हणतो देवदेव करणं. हे कसलं देवदेव करणं आहे. म्हणून गंमत बघा, जनाचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणते देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता म्हणजे सॅटिस्फॅक्शन. जैसे काहीच सेवा न करता स्वामीच मागती. काही सेवा तर केली, स्वामींचं लक्ष असतं, काही सेवा केलेली नाही, हात जोडून उभा होता आणि नंतर स्वामी मला काहीतरी द्या की पुढच्या अमावस्येला नक्की. अमावस्येला कोण, तुम्ही आणि मीच. पौर्णिमेला आपला उत्सव असतो, स्वामी देत नाहीत काय. स्वामींचं लक्ष असतं. आणि रीत म्हणून जर दिलं तर ठीक आहे, मनापासून आशीर्वाद देत नाही. म्हणून स्वामीचं काहीच नाही करायची सेवा आणि स्वामीला मागती. स्वामी जरा बघा म्हणे. स्वामी म्हणाले तुझ्याचकडे बघत होतो, काही काम करत नव्हतास तू. हे लक्षात ठेवा. महाराज मागे आहेत म्हणून बरं, मी काही काम करत नाही, जेवायला देतात. म्हणून काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता. जैसे काहीच सेवा न करता स्वामीच मागती. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जन. हे कष्ट प्रयत्न म्हणजे रामदास. हे लक्षात ठेवा. पुढे काय, आधी कष्टाचे दुःख सोसेती, पुढे सुखाचे फळ भोगीते. आधी आळसे सुखावती, त्याची पुढे दुःख. सोपं आहे. आधी कष्ट करा, नंतर सुख आहे. अभ्यास करा, यश आहे. आधी सुखात राहिलात तर तुम्हाला पुढे दुःखच आहे. पुढे मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरून जाती. दीर्घ सूचनेने वर्तती, त्याची भले. सगळं मिळवलेलं तुम्हाला एक गोष्ट नंतर सांगेन, पण प्ले विथ युअर प्रॉफिट, डोंट प्ले विथ युअर कॅपिटल. हा यांचा नियम आहे. मारवाड्याकडे पोरगं गेलं, आईने सांगितलं जा बाबांकडून 1 किलो साखर घेऊन ये. तर 2-3 प्रश्न आहे, घरातली नक्की संपले ना, शेवटच्या कणापर्यंत संपली आहे ना, आता गरज आहे का, 3-4 प्रश्न विचारेल. आणि जर असेल तर त्याला देईल आणि 40 रुपये गल्ल्यात टाकेल. विकत घेतली त्यांनी साखर, फुकट नाही घेणार तो. हे विल प्ले विथ द प्रॉफिट, नॉट विथ द कॅपिटल. म्हणजे मी 40 रुपयाची विकली, त्यातला 5 रुपये माझा फायदा आहे, पण 35 रुपये आहेत नव्हतं माझं कॅपिटल. मी साखर विकत घेतलेली आहे. म्हणून मारवाडी आज जगभर राज्य करतात व्यापाराच्या क्षेत्रात. हे महत्त्वाचं आहे. म्हणून आधी कष्टावे मिळविती तितुके भक्षिती. सगळं मिळवलं तेवढं खाऊन टाकलं, प्रॉफिटसुद्धा खाऊन टाकला, पुढे उरलंच नाही काही. म्हणून काय होतं, पुढे सुखाचे फळ भोगले. हां, मिळविती तितुके भक्षिती, भक्षिती म्हणजे खाऊन टाकतात. ते कठीण काळी मरून जाते, काही नाही. दीर्घ सूचनेने म्हणजे दीर्घ दृष्टीने जे पुढचा विचार करतात, थोडं सेव्हिंग करतात, ते काय होतात, तेची भले, तीच माणसं भले. म्हणून सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात फरक आहे. एक लक्षात ठेवा. हे जे प्रॅक्टिशनर्स आहेत ना, डॉक्टर, वकील, दे अर्न कशाने, बाय वर्किंग. आणि आपण वी अर्न बाय सेव्हिंग. सॅलरीड पीपल. डॉक्टरांनी आणखीन 5 पेशंट्स घेतले, त्याला तेवढे पैसे मिळाले. मी आणखीन 5 तास काम केलं, मला पगार काही वाढणार नाही आहे. म्हणून सॅलरीड पीपल दे सेव्ह, दे अर्न बाय सेव्हिंग. आणि व्यापारी लोक हे मिळवतात मिळवतात मिळवतात, त्याला काही लिमिट नाही, त्यांना काही हे नाही हो. म्हणजे अक्षरशः मला पहिला गोव्यात एका डॉक्टराकडे पाठवलं, ताप आला म्हणून. त्याचं इंजेक्शन असा हात कापत होता म्हातारा, आणि ते पूर्वीच माहीत त्यांना दुरून इंजेक्शन फेकतात. म्हटलं हा माझ्या दंडाला इंजेक्शन देणार का, खुर्चीला देणार. बरोबर, पण त्यांनी दिलं बाबा व्यवस्थित. म्हणलं किती दूर, हो हजारो इंजेक्शन दिले आत्तापर्यंत, एक दंड चुकला नाही. बरोबर आहे ना. फेकून मारायचे, तुम्हाला माहीत नाही. असे पूर्वी होते. मेडिको सिरिजाओ काहीतरी म्हणतात ना, मेडुक म्हणजे मेडिकल आणि सिरिजाओ म्हणजे सर्जन. पोर्तुगीजाचं शिक्षण होतं ते, एवढ्यापुरतंच होतं. म्हणून काही कष्टे मिळविती चिटुके, देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्या विण कित्येक जीव उगेच बोलती. देवाचं कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राव म्हणजे याचा अभ्यास केला पाहिजे. खरं कळलं पाहिजे रहस्य. देव म्हणजे कोण आहे आणि देवाचं कर्तृत्व काय आहे. तो मला देईल का असं आकाशातून टाकून, नाही ना. आपण परवाच एक मारुतीची गोष्ट बघितली होती. ती गोष्ट शेवटी एका मिनिटात पण सांगूया, तुमच्या लक्षात येणार आहे. देव देतो म्हणजे कसा देतो, देव मदत करतो म्हणजे कशी करतो. देवा तू मला पाव म्हणजे देव कसा पावणार आहे. एखाद्या एकनाथाच्या घरी साक्षात कृष्ण श्रीखंड्या म्हणून येतो ना आणि पाणी भरतो. एकनाथ असतात ते, मी अनाथ.
आणि देवाला काहीतरी मागतो, देव मदत करतो मला, पण कशा प्रकारे ते बघा. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून गेले, येर म्हणजे दुसरे बोलतची राहिले करंटे जन. काहीतरी केलं पाहिजे ना, मग भाग्यवान व्हाल. नुसती बडबड आपण म्हणतात ना, यव आणि तेव, मी यव केलं, मी तेव केलं. यव म्हणजे काय, नाही अजून काही केलं. तेव म्हणजे काय, यवच केलं नाही तर तेव काय करणार. हे मराठीत म्हणे यव केलं तेव केलं, हे केलंच काय, उगीच बोलतात ते प्राणी. काय लक्षात ठेवा, जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेवले, येर ते बोलतची राहिले करंटे जन. करंट्याचे करंट लक्षण किती चिडून हिल असेल नाही स्वामींनी. अरे प्रत्यक्ष रामदास स्वामी मिळालेले आणि लोक करंट राहिलेले, काय वाटत असेल रामदास स्वामींना. करंट्याचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण करंट असं कळेना. हा माणूस करंट आहे हे करंटा नसलेल्या माणसाला कळतं, पण हा करंटा नाही आहे हे करंट्याला कळत नाही. लक्षात आलं ना, की हा माणूस चांगला आहे हे करंट्याला कळत नाही, आणि चांगल्या माणसाला कळतं ह्याला जवळ करायला नको, हा करंट आहे म्हणून. कळलं ना, बऱ्यापैकी कळलं असेल. मनुष्य शुद्धीच सांडावे, काय त्याचे कार्य खरे मानावे, जेथे विचाराच्या नव्हे शून्याकार. मनुष्य शुद्धी म्हणजे माणसाने शुद्धपण सांडावे म्हणजे सोडून द्यावे. काय उपयोग आहे शुद्धपण म्हणजे आपला चांगला कॅरेक्टर, आपलं चांगलं चारित्र्य, आपले चांगले गुण, आपलं लोकांच्याकडे चांगलं वर्तन, हे सोडून द्यायचं. मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे कार्य खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार. विचारही त्याचं कार्य खरं म्हणा, आणि विचारच नाही, तो करतो म्हणून मी करतो. मध्यंतरी एक जाहिरात होते ना, सगळेजण डिग्री मिळते त्यांना आणि मॅ करत जातात. पहिलं बकरू खड्ड्यात पडलं, मेंढरू, ती सगळे खड्ड्यात पडतात ना, तसे चांगले जे कॉलेज आहे ना तिकडे सगळेजण मॅ करत जातात. लाखो रुपयाची कॅपिटेशन फी म्हणजे डोनेशन देतात, पण तिकडे का मॅ बुद्धी नाही वापरत की दुसरं कॉलेज नवीन आलेलं चांगलं असू शकेल, त्याच्या फॅसिलिटीज चांगल्या असतील. पण जुनी कॉलेजेस काही न करता उलटं करता अजूनही ॲडमिशन मिळवतात. अशीच गंमत आहे की हो. जुन्या शाळा बघा ना, आमची शाळा जुन्यातच येते. आधी केलेली जी काही तपश्चर्या आहे ना त्यामुळे अजूनही गर्दी. सध्याची काय परिस्थिती असेल शाळांची, कुठलीही शाळा निराळी नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून विचारे येलो, हा मनुष्य शुद्धीच सांडावे, त्याचे कार्य खरे मानावे, जेथे विचाराचे नावे शून्याकार. विचार नाही, शून्य, झिरो, त्याचं काय कार्य खरं मानता तुम्ही. शुद्धी त्यांनी सोडून दिलेलं आहे, चारित्र्य सोडून दिलेलं आहे, विचार सोडून दिलेला आहे, शून्याकार, झिरो, किंमतच देऊ नका. पण जो विचार करतो, ज्याचं चारित्र्य चांगलं आहे, अशा माणसाच्या मागे तुम्ही जा. शेवटची ओवी, विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक. इहलोक आणि परलोक काय प्रकार आहे विचाराने समजा ना. विचार म्हणजे विवेक. हे इहलोक परलोक कुठे येतो, स्वर्ग नरक कुठे येतो, पाप पुण्य आहे कुठे हो. खरं सांगू का, आपल्या आत आहे. हे अध्यात्माचं उत्तर आहे. पण तुम्ही तिकडे जाऊ नका, तिकडे सगळे पापी लोक राहतात. आता पाप कोण आहे म्हणून एका मुलीनं आपल्या वडिलांचा प्राण वाचावा म्हणून त्या राजाला तो तलम वस्त्र पाहिजे. तलम म्हणजे इतकं फाईन, त्याचं समाधानच नाही. अनेकांना त्यांनी कायमचं तुरुंगात टाकलेलं असतं, आणि एकेका घरातल्या एकेका माणसाने कापड शिवायचं असतं. विणकरांचं राज्य असतं ते. त्यामुळे तो रडायला लागतो, आई गेलेलं आहे तुझी काय. तर ती म्हणाले, राजाला सांगा की माझी मुलगी तलम वस्त्र विणेल, पण मला 3-4 दिवस पाहिजे आणि एकत्र पाहिजे. तो म्हणतो काही हरकत नाही. राजा म्हणतो की एवढी छोटीशी मुलगी आणि सगळ्यात तलम वस्त्र, अगदी आत्मविश्वासाने सांगते. ती म्हणते, राजाला माझं वस्त्र तयार झालेलं आहे, मी तुला नेसवते. आत त्याला बोलवते, सगळी वस्त्र त्याला काढायला सांगते आणि वस्त्र नेसवल्यासारखं करते. इतकं तलम असतं की ते दिसतच नसतं. आणि राजाला सांगितलं त्यांनी, हे इतकं तलम आहे, देवाच्या देणगीमुळे मी केलेलं आहे, जो पापी आहे त्याला दिसणार नाही. राजा म्हणतो, दिसतंय. आणि राजाला ती म्हणते, देवदर्शनाला जाऊया आपण. आणि तिने आधी अनाऊन्स केलेलं आहे, राजाने इतकं तलम वस्त्र घातलेलं आहे, पापी लोकांना ते दिसणार नाही, पुण्यवानांना दिसेल. काय तलम वस्त्र आहे, राजाचा खिसा बघा, काही नाही आहे तिथे, राजाचे कॉलर बघा, काही नाही आहे. राजाला कळतंय की आपली ही फिरकी घेते, पण तलम वस्त्र पाहिजे ना, तर हेच तलम वस्त्र आहे.
इतकं ते छोटं पोरगं म्हणतं, आई राजा ना आगडा. संपलं. मग राजा धावत जातो आणि इथून पुढे मला तलम वस्त्र नको म्हणतो. हे शेवटी बुद्धी आहे ना शेवटी. म्हणून विचार म्हणजे विवेक आणि इहलोक परलोक विचारे होतच हे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. हे पुढे येईल. नित्य आणि अनित्य काय. आणि तुम्हाला सांगतो, नित्य हा दासबोधातला विचार आहे. अनित्य आत्ता जे वास येत आहेत ते आणि अनित्य आहे. नंतर आपण जे खाणार आहोत ते अनित्य आहे हो. त्याने माझ्या मनाला जी पुष्टी मिळेल, शरीराला पुष्टी मिळेल. एखादा रोग झाला की परत मला अशक्तपणा येतो. मनाला जी पुष्टी मिळेल ते टिकणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण एवढं विवरण करतो आहे. त्या ठिकाणी आपण ताठ बसून डोळे मिटूया. शांत शांत बसूया. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून महाराजांच्या हृदयाकडे पाहूया. श्वासोच्छ्वास नॉर्मल करूया. महाराजांचं दर्शन घेऊन सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सद्गुरू सद्गुरू सद्गुरू.